सुरू झालं रेकॉर्डिंग. हो. Yes. ओके. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आरोग्य संपदा या सदरात हार्दिक स्वागत. मी प्रसाद पानवळकर, बृहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष. आणि आपण मागच्या आठवड्यात डॉक्टर अचवाल यांना बोलवलं होतं आणि त्यांचं खूपच सुंदर सेशन झालं. परत आपलं त्यांच्याबरोबर आज सेकंड सेशन आहे, दुसरं सेशन आहे. आणि क्विकली त्यांची ओळख करून देतो. ते ट्रिपल सर्टिफाईड डॉक्टर आहेत. 40 वर्षाचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. त्यातली 5 वर्ष भारतात, 10 वर्ष इंग्लंडमध्ये आणि नंतरची 25 वर्ष त्यांनी अमेरिकेत प्रॅक्टिस केलेली आहे. इंटरनल मेडिसिन, पीडियाट्रिक, जेरियाट्रिक, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी ह्या सगळ्या विषयावर त्यांचा एक्सपिरियन्स आहे. तसेच ते सर्टिफाईड अनेस्थेलॉजिस्ट पण आहेत. हिंदू तत्वज्ञान हा त्यांचा एक आवडीचा विषय आहे. गेली अनेक वर्ष ते या विषयावर बोलतायत आणि अभ्यास करतायत. तसंच रोग निवारण हा पण एक त्यांचा आवडीचा विषय आहे. तर त्याच्यावरही त्यांचं चांगलं संशोधन झालेलं आहे. तर असे डॉक्टर मोहन अचवाल यांचं मी स्वागत करतो आजच्या कार्यक्रमात. त्याचबरोबर आपल्याला त्यांच्याबरोबर अलका देशपांडे आणि सुजाता गद्रे ह्या पण जॉईन झालेल्या आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. आणि तुम्हाला माहिती आहे की असे कार्यक्रम करताना आपल्याला व्हॉलेंटियर्स लागतात. तर आमच्या समितीतले गौरव पटवर्धन त्यांचंही खूप मला मदत होते हा सगळा कार्यक्रम तुमच्यापर्यंत आणायला. आणि त्याचबरोबर प्रणव आगाशे त्यांचं पण मला स्वागत करायचं आहे. खूप खूप आभार दोघांचे. तर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं आरोग्य संपदा या सदरात स्वागत करतो मी. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. ब्लड प्रेशर, हार्ट रेझिलियन्स आणि इम्युन डिफेन्स. तर या विषयावर आपण आज बोलणार आहोत. डॉक्टरांकडून ऐकणार आहोत. जसं आता गौरवनी सांगितलं, असं जेव्हा प्रश्न उत्तरांचा सदर असेल तेव्हा कृपा करून वैयक्तिक प्रश्न विचारू नका, जेनेरिक प्रश्न विचारा. पण तुमच्या स्वतःविषयी असे प्रश्न विचारू नका, तेवढीच एक काळजी घ्या. आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचं आरोग्य संपदात स्वागत. डॉक्टर मोहन अचवाल, थँक्यू सो मच. नमस्कार. नमस्कार सगळ्यांचं स्वागत. थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू. म्हणजे मी आता तुम्हाला सहप्रवासी म्हणतो. म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर असाल तर माझा प्रवास चांगला होतो. मी माझ्यासाठी काम करतो. म्हणजे माझी तब्येत सुधारण्यासाठी मी इतकी वर्ष काम करत आलो. आणखीन जे मी शिकलो ते मी सगळ्यांच्याबरोबर शेअर करत आलो. आणखीन हा माझा जर्नी आहे. आणखीन हेच माझं मिशन आहे आयुष्याचं. प्रत्येकाला काहीतरी मिशन असायला लागतं जगण्यासाठी. त्याच्याशिवाय माणूस नुसता एक्झिस्टन्स इज नॉट ॲप्रोप्रिएट असं माझं मत आहे. हे माझं मिशन आहे आयुष्याचं की प्रिव्हेंट करायचे डिसिजेस. म्हणजे मला असं वाटतं की आपण जर सिस्टीम निर्माण केली आणि ती जर चालली व्यवस्थित, म्हणजे नक्की चालली, तर करंट हेल्थ सिस्टीम कॅन गेट डिफंक्ट. कारण करंट हेल्थ सिस्टीम डिपेंड्स अपॉन कीपिंग द पीपल सेक. आणखीन त्याच्यावरून सगळेजण पैसे मिळवतात. म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, इक्विपमेंट मेकर्स, हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, एव्हरीबडी लिव्स ऑन पीपल बीइंग सिक. If you take charge of your health, and it is possible to take charge of your health, and 90% of the diseases can be prevented. And if they can be prevented, people can live up to 80, 90, even 100 years old without suffering. आपल्याला सफरिंग फिनिश करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे की आपण जेव्हा ओल्ड होतो ना, तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स नको आहेत बॉडीमध्ये की इथेच दुखलं, तिथेच दुखलं, हेच झालं, तेच झालं, बारीक सारीक आलाना फलाना. ते बंद करायला पाहिजे पहिल्यांदा आपल्याला. म्हणजे आपलं आयुष्य सुखकर होईल. आणखीन आपण मरेपर्यंत मस्तपैकी जगू शकू. आणखीन आपलं काम करू शकू. आणि करतायत लोक 90च्या वरची. आता वॉरेन बफेट बघा, आपला प्रेसिडेंट बघा. पण 80च्या 90च्या वरचे कित्येक लोक फुल्ली ऍक्टिव्ह आहेत, आणखीन काम करतात. आणखीन 100 वर्षाचे इव्हन डॉक्टर्स पण प्रॅक्टिस करतात. 100 वर्षाचे शेकडो हजारो लोकांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे. गोल्फ कोर्सवरती जाऊन खेळतायत. ते काय कोइन्सिडन्स म्हणून नाही आहे. ते काय जस्ट त्यांच्या जीन्स चांगल्या आहेत म्हणून नाही आहे. त्यांना काहीतरी कुठून तरी आलं, त्यांनी ते बरोबर अडॉप्ट केलं, त्यांच्या सवयी बदलल्या म्हणून ते तसं झालं. आता एक सेकंड, मी जस्ट पाणी पितो. एक सेकंड. आणि मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून बोलणार आहे आज. आणखीन
जस्ट गिव्ह मी अ सेकंड. हां, स्पॉटलाइट काढला तरी चालेल, म्हणजे आपल्याला ते चांगलं दिसेल. स्क्रीन शेअर केलेलं आहे. ओके, तर आजचा अजेंडा असा आहे की ब्लड प्रेशरची मास्टरी करायची कशी, हार्ट रेझिलियन्स कसा वाढवायचा, म्हणजे कोलॅटरल सर्क्युलेशन हार्टमध्ये निर्माण करून हार्ट अटॅक प्रिव्हेंट कसा करायचा. इट इज पॉसिबल, इट इज 100% पॉसिबल टू प्रिव्हेंट द हार्ट अटॅक. ओके, इफ यू टेक प्रोॲक्टिव्ह ॲक्शन्स बिफोर इट हॅपन्स. जेव्हा टिश्यू डेड होतो तेव्हा तो काही रिज्यून आपण परत जन्माला आणू शकत नाही, म्हणजे तो परत काय जिवंत होत नाही. जो पार्ट ऑफ द हार्ट जर डेड झाला तर तो रिवाईव्ह नाही करता येत, त्याचं फंक्शन दुसऱ्या पार्ट्सनीच घ्यायला लागतं. सेम थिंग विथ सिरोसिस ऑफ लिव्हर किंवा स्ट्रोक. एखादा पार्ट डेड झाला तर ते शक्य नाही आहे, पण त्याच्या अगोदर यू कॅन प्रिव्हेंट द हार्ट अटॅक. यू नो, आय हॅव प्रूव्ड इट. आय विल शो यू हाव टू डू इट. यू नीड टू डू इट नाव. ओके, त्यानंतर आपण इम्युन सिस्टीम डिफेन्सबद्दल बोलणार आहोत, ते तर पार्ट ऑफ द होल थिंग आहे. आणखी नंतर मी तुम्हाला तुमचा रोडमॅप नेक्स्ट 30 days तुम्ही काय करू शकता ह्याच्यावरती तुम्हाला मी थोडंसं अपडेट करणार आहे. ओके, सो गिव्ह मी अ सेकंड. दॅट्स मी. व्हेरियस डिग्रीज, लॉट्स ऑफ एक्सपिरियन्स. इंडियामध्ये पोस्ट ग्रॅड्स, इंग्लंडमध्ये पोस्ट ग्रॅड्स, अमेरिकेत पोस्ट ग्रॅड. हे करता करता ह्युमन बॉडी कशी चालते ह्याच्यावरती माझं लक्ष होतं. आणखीन त्याच्यावरती मी खूप अगदी म्हणजे निटीग्रिटीपासून त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. भरपूर अजून शिकतोय. असं नाही की माझं शिकून पूर्ण झालेलं आहे. अजून माझ्या क्लायंट्सकडून मी भरपूर शिकतो. गेल्या 5 वर्षात कितीतरी शिकलोय. आणि सायन्स वाढताय. जेवढं सायन्स वाढताय त्याच्याकडे ते कीप इन टच करण्यासाठी, म्हणजे त्याचं अपडेट आपलं नॉलेज ठेवण्यासाठी मला कंटिन्युअसली काम करायला लागतं आहे. आणखीन अभ्यास करायला लागतो आहे. आणखीन तो आय एम रिअली ग्लॅड दॅट आय कॅन डू इट. आणखीन विथ AI इट इज रिअली इट इज हेल्पिंग क्वाईट अ लॉट टू एक्सपांड युअर नॉलेज व्हेरी क्विकली. ओके, बट यू नीड टू नो एक्झॅक्टली व्हॉट टू लुक फॉर. सो त्याच्यामध्ये मला खूप ॲडव्हान्टेज आहे, कारण आय नो एक्झॅक्टली व्हॉट टू लुक फॉर in anything, you know, because unless you know exactly what you are looking for, it is not possible. So I am 75 and I have maintained myself without a single medicine in my life, and I have achieved lots of things health wise and stress reduction wise. So from the beginning I was into stress reduction through our philosophy, and then I continued that all throughout my life, and that helped me quite a lot. Okay, so 2023च्या समरमध्ये मी फक्त 10 फूट धावू शकत होतो. आणखीन अर्धा मैलाच्या इथल्या राऊंडमध्ये मी 3-4 वेळा फक्त 10 फूट धावलो, आणखीन हाफ मैल केला. त्यानंतर एक्झॅक्टली 1.5 वर्षांनी मी 13.1 माईल हाफ मॅरेथॉन केली. 17 minutes माईल नी केलं, कारण 18 miles वरती तुम्हाला मेडल मिळत नाही. आणखीन आता ही माझी मेडल्स आहेत एवढी गेल्या 2 वर्षात मिळवलेली. 2 हाफ मॅरेथॉन्स and 10K वगैरे हे ते. सो what I'm trying to tell you is that this did not happen without a commitment. So त्यानंतर I have started this 2 years ago, telling people how to do it, and many people have given me lots of credible stories. म्हणजे त्याच्यावरून मला हे आलेलं आहे की कन्व्हिक्शन आलेलं आहे की ही सिस्टीम मी जी तयार केलेली ती वर्क होते. माझी जी एक्सरसाइजची सिस्टीम आहे ती मी 10 वर्षापासून डेव्हलप करत आलेलो आहे. आणखीन ती वापरून मी माझं रनिंगचा स्टॅमिना वगैरे सगळं वापरलं आहे. अँड टू गेट इंटू सच म्हणजे बॉडीची अशी बनवलेली आहे बनवलेली आहे की तुम्ही कुठलाही एन्ड्युरन्स ॲक्टिव्हिटी केली तर तुमच्या बॉडीला हार्म होता कामा नये. ती बॉडी आधी बनवायला लागते, आणि बॉडी आपण आतून बनवतो.
आपण वरून मालिश करून बॉडी बदलत नाही. आपण जे खातो, हायड्रेशन करतो, झोपतो, कसे त्या बारीक सारीक मन कसं ठेवतो, आणखीन एक्सरसाइज काय कुठे कधी करतो, ह्या सगळ्यावरती आपण आतून शरीर हळूहळू हळूहळू बनवत असतो. म्हणजे तुम्ही इंटरव्हल फोटोग्राफी बघितली असेल, एखादं बी जमिनीत पुरतात, आणखीन ते हळूहळू 365 दिवसांनी कसं त्याचं प्लांट होतं, इंटरव्हल फोटोग्राफीने दाखवतात ना, तेव्हा ते तसं ह्युमन बॉडी तुम्ही कन्सिस्टंटली, सस्टेनेबली, इन्क्रिमेंटली ॲक्शन जर घेतली तर तुम्ही आतून स्वतःला कम्प्लीट हील करू शकता, ॲज लॉंग एज द टिश्यू इज नॉट डेड. Okay, if the tissue is not dead, you can revive the whole body and reform. हा हे बोन आहे फॉर एक्झाम्पल. हा बघा, हात माझा सरळ आहे, राईट, माझी पाठ पण सरळ आहे, माझं सगळं हात, हे सगळे जॉईंट सगळे एका अलाइनमेंटमध्ये आहेत. अलाइनमेंट म्हणजे काय? अलाइनमेंट म्हणजे तुम्ही जर डोक्यावरून जर तुम्ही असा फॉर एक्झाम्पल इथून ओळंबा टाकला तर तो पाठीला टच नाही होता कामा. म्हणजे काय होतं की संबंध डोक्याचं जे वजन आहे ना, ते प्रत्येक जॉईंटच्या मध्यभागावरून जायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर आपली बॉडी जर रॉंग जर ते तुम्ही तयार केली तर तुमचं रॉंगली तुमच्या जॉईंट्समधून वेगळ्या पद्धतीने वेट ट्रान्समिट होतं. आता ते बोन्सची जी स्ट्रक्चर आहे, जो आपल्या बोन्सचा जो शेप आहे, तो शेप आपण बनवत असतो, रोज बनवत असतो. कसा बनवतो आपण? त्याच्यावरच्या मसल्सच्या पुलमुळे. सो हे अगॉनिस्ट, आता ह्याचा हा अगोनिस्ट आहे ह्या मोशनचा. ही आता असं केलं तर हा अगोनिस्ट झाला, हा अँटागोनिस्ट झाला. ह्या दोन्हीची पॉवर ही किती आहे, ती ही ह्या मसल्सची जी पॉवर आहे ती आपल्या जॉईंट्सवरती टेंडनमधून बोनवरती ट्रान्समिट होते. आणखीन ती पॉवर आपण किती ठेवतो प्रपोर्शनेटली, त्याच्याप्रमाणे आपल्या बोनचे शेप्स बदलत जातात. बोन काय कसं लोखंडाचं बनवलेला एखादा ठोकळा नाही आहे, तर त्याच्यावरच्या वजनाप्रमाणे, त्याच्यावरच्या स्ट्रेसेसप्रमाणे त्याचा शेप बदलत असतो. सो बायोकेमिस्ट्री पण आपली कंटिन्युअस बदलत असते, रोज बदलत असते. आपण काय काय खातो, कसे झोपतो, काय करतो, त्याप्रमाणे आजची बायोकेमिस्ट्री आणि उद्याची बायोकेमिस्ट्री वेगळी असते. उद्याची बायोकेमिस्ट्री आजच्यापेक्षा चांगली असू शकते किंवा वाईट असू शकते. तेव्हा ती कशी त्याची योग्य ठेवायची, ह्याचा जर तुम्ही कॉन्शियसली विचार केला आणि तुम्ही रोज जर ते करत राहिला, बायोकेमिस्ट्री इम्प्रूव्ह होऊ शकते. डायबिटीस आरामात 6 वीक्समध्ये बरा होऊ शकतो. डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. माझ्या प्रत्येक क्लायंटला डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे की CGM पॅच लाव, आणखीन दर 7 दिवसांनी पहा कसा बदलतोय ते. ओके, सो दे कॅन डू इट. सो आता तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, 90% लोकांना हेच प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे मला सगळे प्रॉब्लेम्स माहिती आहेत. मी 50 वर्षापासून हेच करतो, लोकांचे प्रॉब्लेम्स बघतोय. तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत माहिती आहे का? की आता हे बघा, इंडियन्सच्या बाबतीत म्हटलं म्हणजे एशियन्स, थिन आउटसाईड फॅट इनसाईड, म्हणजे बेली फॅट वाढणे आतमधली, विसरल फॅट. त्यानंतर हेल्थ इश्यूज अर्लियर होतात. आपल्याला थोडंसं जेनेटिक काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे साऊथ एशियन्समध्ये आपल्याला हार्टच्या बाबतीत फार अवलंबून राहायला लागतं, म्हणजे फार काळजी घ्यायला लागते. ओके, डायबिटीसचं प्रमाण आपल्यात जास्ती आहे. ह्याचं कारण काहीतरी एक जीन आहे, दॅट मे बी पॉसिबल, पण द जीन इज नॉट द रियल कॉज फॉर हाय ब्लड प्रेशर or diabetes. It is what you actually are doing with your life. That's basically thing. That manifests the gene, okay? That manifests the gene. त्यानंतर मॉडर्न लाईफस्टाईल, प्रचंड मॉडर्न लाईफस्टाईल वेगळी झालेली आहे. रिफाईंड कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढलेलं आहे. फटीग दिवसात लोकांना खूप येतो. सिडेंटरी हॅबिट्स आहेत, आणखीन स्लीप फ्रॅगमेंटेशन आहे. त्यानंतर आता इंडियामध्ये स्पेशली पेरेंट्स आर लिव्हिंग विथ
फॅमिलीज आणि सगळ्यांना त्यांना सपोर्ट करायला लागतं. इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालेलं आहे जगामध्ये. आणखीन आपण जे खातो ते ते इंडियन आहे, प्लांट बेस इज व्हेरी गुड, पण एक्झॅक्टली ते कसं मॅनेज करायचं ते आपल्याला पाहायला पाहिजे. सो आता हे तुमचे बेसिक प्रॉब्लेम्स आहेत. तर ते प्रॉब्लेम्स आपण सॉर्ट आउट करण्यासाठी गेल्या आठवड्यापासून आपण वर्क करतो आहोत. तर गेल्या आठवड्यामध्ये आपण डायबिटीसवरती खूप भर दिला होता. पण त्या प्रत्येक कुठलेही प्रॉब्लेम्स, हे सगळे प्रॉब्लेम्स मी सांगितलेले, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, हाय कोलेस्टेरॉल, एक्सेस वेट, आणखीन डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, एक्सेस वेट, हाय कोलेस्ट्रॉल, आणखीन त्यामुळे होणारे सगळे कॉम्प्लिकेशन्स, या 5 पिलर्सकडे तुम्ही नीट लक्ष दिलं तर ते शक्य आहेत. म्हणजे स्लीप, हायड्रेशन, डायट, एक्सरसाइज अँड माइंडिंग युअर माइंड. ओके, सो दीज आर बेसिक थिंग्स, ड्रिल इट इन युअर हेड. पण ह्याच्यात एवढ्या निटीग्रिटी आहेत ना, ह्याच्यात एवढ्या निटीग्रिटी आहेत की ते बघा की त्याच्यामध्ये सगळा फंड आहे. बेसिकली हे एक्झॅक्टली आणखीन काय आहे की यू आर द गॉड्स युनिक क्रिएशन बेसिकली. तर तुमचा एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे तो तुम्हाला आयसोलेट करून तो तुम्हाला सॉर्ट आउट करायला लागेल. सो डायबिटीस रिव्हर्सलबद्दल लास्ट वीकला मी 3 मिनिटात बोलतो. लास्ट वीकचं आपण त्याच्यावरती बोललो होतो की तणावमुक्त म्हणजे स्ट्रेस फ्री, यू हॅव टू बिकम स्ट्रेस फ्री फर्स्ट. आणखीन यू हॅव टू कंट्रोल हाऊ मेनी टाइम्स यू ईट. त्यानंतर व्हॉट यू ईट, दॅट इज यू हॅव टू चूज अ लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड. अँड देन यू हॅव गॉट टू टेक केअर ऑफ डायजेस्टिव्ह प्रोसेस. म्हणजे त्याच्यात काही निटीग्रिटी आहेत टू टेक केअर ऑफ, त्या आपण बघितल्या होत्या. फक्त गेल्या आठवड्यात मी सांगायला तुम्हाला विसरलो की लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणजे काय. तर लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणजे एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. सो carbohydrate is nothing but a chain of many molecules of glucose. Okay, millions of molecules of glucose, when they join together, millions of molecules of glucose, one molecule of glucose is C6H12O6. असे लाखो मॉलिक्यूल जेव्हा ते एकमेकाला जोडले जातात त्याचं नाव कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट इज द सेम थिंग ॲज लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड. म्हणजे लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणजे काय की जे पोटात घेतल्यानंतर सगळं ग्लुकोज लगेच ब्लड स्ट्रीममध्ये जात नाही, ते डायजेस्ट करत किंवा आपल्या त्या 25 फूट लांबीच्या, किती फूट लक्षात नाही माझ्या, पण जे लांबच्या लांब आपलं स्मॉल इंटेस्टिन, लार्ज इंटेस्टिनपर्यंत जे स्मॉल इंटेस्टिन आहे त्याच्यातून जाता ते हळूहळू डायजेस्ट होऊन हळूहळू ग्लुकोज ॲब्सॉर्ब झाली पाहिजे ना. एकदम काय ग्लुकोज जर ॲब्सॉर्ब झाली तर सगळा प्रॉब्लेम होतो आणि तो डायबिटीस होतो. तर त्यामुळे जेवढं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आपण खाऊ, जेवढी लाँग चेन कार्बोहायड्रेट खाऊ, आणि नेचरमध्ये सगळी कार्बोहायड्रेट लाँग चेन नाहीत एक्सेप्ट फ्रूटमध्ये जी शुगर असते ती स्मॉल अमाऊंट ऑफ शुगर ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज किंवा गॅलॅक्टोज ज्या मोनोसॅकराइड्समध्ये असू शकते स्मॉल अमाऊंट. पण मेजॉरिटी ऑफ अवर कार्बोहायड्रेट दॅट वी टेक, अँड वी शुड टेक carbohydrate as an energy source and nothing else as a source of our main energy. Okay, and that to complex carbohydrate, ह्याच्यावरती लक्ष द्या बेसिकली. आणखीन आपण काय खातो म्हणजे नॅचरल जे नेचरमध्ये अवेलेबल आहे ते कमीत कमी कुकिंगनी जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला जास्ती प्रॉब्लेम होणार नाही. सो नैसर्गिक आहार, दातांचा वापर म्हणजे दात देवानी कारणासाठी दिलेले आहेत की हळूहळू तुम्ही खाऊन हळूहळू तुम्ही त्याच्या सलावा हे करून बॉडीला टाईम द्यायला पाहिजे ॲडजस्ट व्हायला, की सगळ्या जे फूड येत आहे आपल्या आतमध्ये ते डायजेस्ट करण्याची ॲबिलिटी म्हणजे ॲसिम्युलेट करण्याची, नॉट ओन्ली डायजेस्ट,
ॲसिमिलेट म्हणजे डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, त्याचं पुढे कुठे स्टोअर करायचं ते सगळं आपली बॉडी रेडी करत असते. हे प्रचंड कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. ती बॉडी आपली रेडी करत असते प्रत्येक सेलला. 37 ट्रिलियन सेल्स आहेत. प्रत्येक सेलच्या मॉलिक्युलर सरफेसवरती चेंजेस होतात. म्हणजे फूड दिसलं की चेंजेस होतात. आपल्या शरीराच्या प्रत्येक सेलच्या सरफेसवर अरे येतं का काय फूड आता, तयार व्हा वगैरे असं. सो यू हॅव टू बी केअरफुल इन जस्ट गॉबलिंग एनिथिंग. दिसलं की खाल्लं, त्याचं खावंसं वाटतं पण कामा नये. म्हणजे इतकं आहे की तुमचा मनावर एवढा कंट्रोल पाहिजे की तोंडाला लाळ नाही सुटता कामा. कारण तोंडाला लाळ सुटली म्हणजे अशी कुत्र्याला सुटते कधी काही दाखवलं की शरीरात आपल्या परिणाम व्हायला सुरुवात झाली असं समजा की फूडची येण्याची तयारी बॉडी तयार करू शकते. आणखीन जेव्हा तुम्ही हे कुठलेही हे करता तेव्हा त्याची परिणाम काय आपल्या शरीरावरती त्याची आपल्याला मॉनिटरिंग करत राहायला पाहिजे. म्हणजे मॉनिटरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट यू आर डुईंग एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि त्या मॉनिटरिंगच्या बाबतीत तुम्ही भरपूर सायन्स वापरा. आणखीन त्याप्रमाणे जर तुम्ही मॉनिटरिंग व्यवस्थित केलं तर आपल्याला लगेच कळायला लागतं की काय कसं होतं आपल्या बॉडीत. आठवड्याला कळायला लागतं, डेच्या डे कळायला लागतं. आता वजन कमी करण्याबद्दल पण आपण लास्ट वीकला बोललो. आणखीन त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं बेसिकली, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव गॉट टू अंडरस्टँड हाऊ टू मेजर. म्हणजे मॉनिटरिंग करताना आपण वजन एक्झॅक्टली आपण कसं मेजर करायचं. म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेला आपण जेव्हा वजन करू तेव्हा आपल्याला ते वाढलाय का कमी झालाय ते आपल्याला एक्झॅक्ट कळायला पाहिजे, राईट. नाहीतर काय कधी वरती गेलेलं असतं, कधी खाली येतं, कधी 2 पाऊंड वर, कधी 2 पाऊंड खाली. आपल्याला कळतच नाही की आपलं खालती 3-4 दिवसात आपण खाल्लं त्यांनी वजन वाढलं का कमी झालं. अरे मी कमी खाल्लं तरी वजन कसं वाढलं, जास्ती खाल्लं तरी अरे वजन कसं नाही वाढलं. असं आपल्याला जे वाटतं ते पहिल्यांदा बंद करायला पाहिजे. तुमचं वजन तुम्हाला एक्झॅक्टली मॉनिटर करायचं असेल तर टॉयलेटला जाऊन आल्यानंतर म्हणजे संडास झाल्यानंतर म्हणजे बॉवेल मोशन झाल्यानंतर काही खाल्लेलं नसताना आपलं वजन ते कपडे न घालता वजन केलं आणि ते रेकॉर्ड त्याचा फोटो काढून ठेवला तर आपल्याला त्याचं लक्षात राहतं की हे होतं एवढं वजन. आणि पाणी आपलं जे पितो ना ते आपण जर रोज तेवढंच पाणी प्यायलं तर हायड्रेशनचा इफेक्ट चेंज होतो त्या वजनावरचा. म्हणजे चेंजलेस होतं. आणि त्यामुळे असं होतं की आपल्याला एक्झॅक्ट कळतं की 0.2 पाऊंड वजन जरी तुमचं वाढलं तरी तुमच्या आपोआप लक्षात येईल की काल आपण अमुक खाल्लं होतं त्याच्यामुळे जास्ती खाल्लं त्याच्यामुळे ते आज माझं वजन वाढलं आहे. त्यामुळे संध्याकाळीच आपल्याला कळतं की उद्या माझं वजन वाढणार आहे का नाही होणार आहे. आणि एवढं असं करून जर तुम्ही रोज सर्टन नंबर ऑफ कॅलरीज रोज कमी खाल्ल्या तर तुमचं ऑटोमॅटिकली वजन कमी होणारच आहे. देर इज नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. विचारच नाही करायचा. तुम्ही जर 500 कॅलरीज रोज, हे बघा तुम्ही 4,000 कॅलरीज जर कमी खाल्ल्या तर तुमचं 1 पाऊंड वजन कमी होतं, राईट. तर तुम्ही 500 कॅलरीज रोज जर कमी खाल्ल्या तुमच्या एक्सपेंडिचरपेक्षा तर तुमचं ऑटोमॅटिकली किती 4,500 म्हणजे 8 दिवसामध्ये तुमचं 1 पाऊंड कमी होईल. इतके दिवस लागतात बघा. व्हेअरॅज तुमचं वजन पुट ऑन करायला 1 पाऊंड 1 दिवस, 2 दिवसात तुम्ही 1 पाऊंड कमी हे करू शकता बाय इटिंग मोर. ओके. So it is losing weight is difficult, but it is good that it is difficult. If it was easy, that means you are in disrepair. That means you are sick. तुमचं जर वजन कमी होत नसेल तर त्याचा अर्थ असा आहे की युअर बॉडी इज इन ॲनाबॉलिक फेज. म्हणजे ती कमी होऊ देत नाही आहे वजन. सो दॅट्स अ गुड थिंग. सो देन इट्स ऑल ऑन युअर माइंड. ओके. रिड्युसिंग द वेट. ओके. सो यू हॅव गॉट टू टेक केअर ऑफ a few things I told you about that, and you have got to use sleep monitor either by exercise watch or by Oura Ring. I prefer Oura Ring, but it is expensive. थोडे त्याच्यात पैसे घालायला लागतात. आणखीन एक्सरसाइज वॉच तर ॲब्सोल्युटली इसेन्शियल आहे. त्याच्याशिवाय तुम्ही ट्रेनिंग करूच शकत नाही. मी म्हणजे आता असं झालं we have become dependent on technology. So but if you make use of it, exercise watch घ्या,
110, 120, whatever your zone 2 is, stay in zone 2 and keep doing, and you will automatically increase your endurance. Okay, so exercise watch, Oura Ring. ज्यांना डायबिटीस आहे त्यांना किंवा प्री डायबिटीस आहे त्यांना CGM पॅच. पण CGM पॅच मी खूप लोक बघितले वापरतात आणि ते त्यात काही उपयोग काही त्याचाच करून घेत नाहीत की 7-7 दिवसांनी कमी झाली पाहिजे हे ते वगैरे. मी गेले 2 वर्ष CGM पॅच वापरते सिम्पली टू लर्न की आणखीन समजा जरी माझं थोडं 0.2-0.4नी जरी माझं A1C नाही, ॲव्हरेज ग्लुकोज वरती गेलं तरी मला लगेच कळतं अरे गेला आठवडा बरोबर नाही केलेला, म्हणजे लगेच आडा परत वेळच्या वेळी. सो CGMचा काय उपयोग आहे की जसं तुम्हाला A1C 90 डेजमध्ये कळतं ना की इतकं झालं ॲव्हरेज ग्लुकोज, 90 डे ॲव्हरेज ग्लुकोज. CGM घेतला ते 7-7 दिवसाला कळतं की 7 दिवसाचं काय झालं ॲव्हरेज ग्लुकोज. त्यामुळे तुम्ही 7-7 दिवसाचं कमी करत गेलात तर 6 वीक्समध्ये तुम्ही डायबिटीस आपला बरा करू शकता. बट यू हॅव टू बी केअरफुल, यू नीड टू हँड होल्डिंग अ लिट बिट. ओके, सो आता आपण ब्लड प्रेशरकडे वळू. अर्धा तास झालेला आहे आणि आपण आता मेन टॉपिककडे आत्ता पोचलेलो आहे. पण मला वाटतं की लोकांना आवडत असेल आतापर्यंत मी काय सांगितलं तर प्रत्येक गोष्ट महत्त्वाची होती. ब्लड प्रेशर, ओके, विदाउट टॅबलेट्स इट कॅन बी डन. डायबिटीज रिव्हर्स करणारे तुम्हाला भरपूर लोक सापडतील. ब्लड प्रेशर रिव्हर्स करणारे लोक नुसतं ॲडवाईज करतात अमुक करा तमुक करा. ओके, तर ते काय सांगतात म्हणजे आता मी बेसिक सांगतो की 120/80 हा आदर्श समजतात. आणखीन 140 आणि 90च्या वरती गेला तर तो हाय ब्लड प्रेशर म्हणतात. पण हे असे काही एक्झॅक्ट नंबर्स नाही आहेत. त्याला प्रत्येक वयाला किती ब्लड प्रेशर असलं पाहिजे हे तुमचा आणि कुठल्याच्या वरती गेल्यानंतर तुम्हाला गोळ्या दिल्या पाहिजेत हे त्याच्या गाईडलाईन्स आहेत. पण तरी त्याच्यात त्यांच्या डॉक्टरचा लिव्हे असतो आणि हे म्हणजे त्यांच्या गाईडलाईन्समध्येच तो लिव्हे लिहिलेला आहे बेसिकली. सो आता ह्या गोष्टी कॉमन आहेत. आता ह्या गोष्टी पटापट मी हे करतो तुम्हाला की काय ब्लड प्रेशर कसं कमी करायला. ह्या बेसिक आहेत बरं का. ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत की पोटॅशियम वाढवलं पाहिजे आपलं. त्यानंतर डॅश डाएट, मग तुम्ही हे करा गुगल सर्च करा व्हॉट इज डॅश डाएट. इट इज अ डाएट म्हणजे ते ब्लड प्रेशर रिडक्शनसाठी स्पेसिफिक डाएट पॉप्युलराईज झालेलं आहे. त्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्ती आहे आणि फायबरचं प्रमाण जास्ती आहे. सिमिलर टू मेडिटेरेनियन डाएट बट स्लाइटली डिफरंट. ओके, सो लुक फॉर इट. त्यानंतर साखरेवरचं नियंत्रण, त्यानंतर मीठ कमी, त्यानंतर एक्सरसाइज, वजन कमी करायचं, सिडेंटरी लाईफस्टाईल नाही वापरायची. त्यानंतर योगासन, प्राणायाम, झोप, छंद, संगीत ऐकणे, बागकाम वगैरे. आपलं पर्पज ड्रिवन लाईफ पाहिजे बेसिकली. डिजिटल डिटॉक्स, व्यसनमुक्ती म्हणजे अल्कोहॉल, स्मोकिंग, चहा, कॉफी ह्या सगळ्यांनी पण प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर मशीन घरात ठेवायला पाहिजे आणि त्याच्यात रेग्युलरली मॉनिटर करायला पाहिजे कारण डॉक्टरकडे गेलं की ते नेहमी वाढलेलंच वाटतं आपल्याला. सो ह्या गोष्टी बेसिक झाल्या बरं का. हे सगळीकडे तुम्हाला सगळे लोक सांगतील करायला. पण मी आज तुम्हाला जे ह्या नंतर सांगणार आहे दॅट इज फिजिक्स. Basically, you will not see these people talking about this. Okay, so I'll tell you what exactly how I think about the blood pressure. Okay, so blood pressure काय आहे बेसिकली. सिस्टॉलिक म्हणजे काय, when the heart beats, इथे जे ब्लड प्रेशर येतं ज्या बीटिंगच्या टाईमला तर ते सिस्टॉलिक आहे. आणखीन इन बिटवीन 2 बीट्स जे प्रेशर आतमध्ये शिल्लक राहतं आर्टरीमध्ये त्याला डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतात. तर म्हणजे हे लॅटरल प्रेशर ऑन द वॉल. कारण आपण हार्ट बीट केलं की प्रेशर निर्माण होणं बरोबर आहे. पण त्यानंतर बीट झाल्यानंतर ते परत जाऊ शकत नाही कारण ती व्हॅल्व्ह क्लोज होते.
ती वाल्व क्लोज झाल्यामुळे ते परत न जाऊ शकल्यामुळे एक प्रेशर आतमध्ये शिल्लक राहतं, कारण ते पुढे ही क्लोज सर्किट आहे ही. त्याच्यामुळे ते जेव्हा पुढे एक वेव आली एक प्रेशरची, की ती ज्या वेळेला वेव गेल्यानंतर पण प्रेशर शिल्लक राहतं, ते डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे. तर हे मीन ब्लड प्रेशर असतं. म्हणजे सिस्टॉलिक डायस्टॉलिक मधला डिफरन्स त्याला 3 भागलं, तो डायस्टॉलिकमध्ये ॲड केला की जे प्रेशर येतं त्याचं नाव आहे मीन ब्लड प्रेशर. सो मीन ब्लड प्रेशर इज स्ट्रोक व्हॉल्यूम टाइम्स हार्ट रेट टाइम्स पेरिफेरल रेझिस्टन्स. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय, ॲट इच बीट, एका बीट बरोबर हार्ट किती पंप करतं सीसीज, दॅट इज स्ट्रोक व्हॉल्यूम. रेट म्हणजे पर मिनिट किती वेळा करतं, किती हार्ट बीट करतं, ते हार्ट रेट आहे. सो स्ट्रोक व्हॉल्यूम टाइम हार्ट रेट इज कॉल्ड कार्डियाक आउटपुट. कार्डियाक आउटपुट इज पर मिनिट तुमचं ब्लड किती हार्टमधून बाहेर पडत आहे ते त्याचा गुणाकार जर तुम्ही पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेझिस्टन्ससाठी केला, म्हणजे आपल्या पाईप्समधून रेझिस्टन्स किती निर्माण होतोय, त्याला किती डिफिकल्ट आहे त्या पाईप्समधून ढकलणं आतमध्ये, दॅट इज ब्लड प्रेशर. दॅट इज मॅथमॅटिकली ब्लड प्रेशर. ओके, सो what important is that it is the formula pressure is equal to flow times resistance. Flow is the cardiac output and the resistance is peripheral vascular resistance for getting inside the pipes. Okay, so आता ह्याच्यात पाईप्सचं फार महत्त्व आहे, कारण काय आहे, पॉइसुलचा फॉर्म्युला काय आहे की तुमचे रेडियस असेल ना त्याच्या इन्व्हर्स रेझिस्टन्स त्याच्या 4th पॉवर ऑफ रेडियसला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. याचा अर्थ रेडियस अगदी थोडी जरी कमी झाली तरी रेझिस्टन्स भरपूर वाढतो. म्हणजे एखादा पाईप असा तुम्ही घेतला कुठलाही, त्याचा जरी तुम्ही डायमीटर किंवा रेडियस तुम्ही थोडी जरी कमी केली तरी रेझिस्टन्स खूप वाढतो त्याचा. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव द आर्टरीज रिअली रिलॅक्स्ड. नेक्स्ट थिंग इज दॅट विस्कॉसिटी म्हणजे आपण मध आतमधून ढकलतोय पाईपमधून का पाणी ढकलतोय, त्याच्यामध्ये जो फरक आहे तो म्हणजे विस्कॉसिटीमध्ये आहे. तर तुम्ही पाणी भरपूर कंटिन्युअसली जर प्यायला आणि मीठ नसेल त्याच्यामध्ये तर तुमची विस्कॉसिटी कमी होते, ह्याच्यातली आणखीन त्याचं व्हॉल्यूम त्याचा बरोबर ॲडजस्ट होतो, आणखीन तुमचं प्रेशर कमी होतं. त्यानंतर आर्टरीची इलॅस्टिसिटी. आता ही आर्टरीची इलॅस्टिसिटी फार महत्त्वाची आहे. काय होतं, ते विंडकेसल इफेक्ट म्हणजे काय आहे की आपण जेव्हा पहिल्यांदा हार्ट असं पंप करतो त्यावेळेला आर्टरी पाईप नाही आहे, आर्टरी एक्सपांड होते, इलॅस्टिक असते. त्यामुळे हार्ट जसं पंप होतं आणि पे जातं तसं आर्टरी पण अशी होते, वाढते साईज तिचा. आणि आर्टरीचा जर जेव्हा साईज वाढतो तेव्हा ती प्रेशर ॲब्सॉर्ब केल्यामुळे त्याचं एकदम प्रेशर वाढत नाही आणि त्यानंतर ती कॉन्ट्रॅक्ट होते हळूहळू डायस्टॉलिकमध्ये आणि प्रेशर मेंटेन करते. ओके, सो त्यामुळे इलॅस्टिसिटी ऑफ द आर्टरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणखीन त्याच्यावरती खूप रिसर्च हल्ली झालेला आहे. नायट्रिक ऑक्साईड म्हणून जे कंपाऊंड डिस्कवर केलेलं आहे त्याच्यासाठी 98मध्ये त्या लोकांना दोघांना नोबेल प्राईज मिळालं. ते कसं निर्माण होतं, काय होतं, त्यांनी इलॅस्टिसिटीवरती किंवा डायलेटेशनवरती काय परिणाम होतो त्याच्यावरती खूप रिसर्च चालू आहे. पण त्या रिसर्चचा आपल्याला काही उपयोग नाही आहे. आता आपल्याला आपण काय करायचं ते महत्त्वाचं आहे. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणीही सांगणार नाही, तुम्हाला कोणीही सांगणार नाही, मी कुठे बघितलेलं आहे. सर्वात काय ब्लड प्रेशर कसं काय निर्माण होतं ते सांगतो. एक मिनिट. ब्लड प्रेशर, तुमचं प्रेशर आहे ना बॉडीमधलं, मोमेंट टू मोमेंट चेंज होत असतं. प्रत्येक मोमेंटला तुमचं ब्लड प्रेशर वेगळं असतं. आत्ता तुम्ही ब्लड प्रेशर घेतलं, एका मिनिटाने परत दाबत बसला सारखं बदलत असतं ब्लड प्रेशर. ते कसं काय बदलतं, ते आपल्या संबंध बॉडीमधून आपल्याला कंटिन्युअसली सेन्सर्स असतात. इथे कॅरोटिडमध्ये सेन्सर्स असतात.
त्याला कॅरोटिड सायनस असते. इथे कॅरोटिडमध्ये एक कॅरोटिड सायनस म्हणून आहे. त्या कॅरोटिड सायनसमध्ये असे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे फायबर्स असे लटकत असतात. ते सांगत असतात की किंवा ती सायनस किती डायलेट झाली त्याच्यावरती आपली बॉडी संबंध एकमेकाला सांगत असते, अरे बाबा अजून फ्लुइड रिटेन कर, अरे बाबा आता हार्ट रेट पंपिंगची पॉवर वाढव, आता पेरिफेरल वेसो डायलेट कर. अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला फीडबॅक लूप आहे, राईट. फीडबॅक लूप मेनली कसा ॲक्टिवेट होतो, ज्या वेळेला आपल्याला किडनीमध्ये किंवा जिथे जिथे सेन्सर्स आहेत अशा ठिकाणी ऑक्सिजनचा सप्लाय कमी पडला की लगेच हार्टला वॉर्निंग जाते, पंपिंगचं हे वाढव, स्पीड वाढव किंवा काहीतरी वाढव. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आपली जेव्हा स्टिम्युलेट होते, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, की मी आता बोलतोय आणखी मला टेन्शन आलं, काहीतरी झालं, हार्ट रेट वाढव की ब्लड प्रेशर वाढतं. म्हणजे ते सिम्पॅथेटिक आपल्या जो आउटफ्लो आहे तो वाढला की होतं. मग त्याच वेळेला मी ठरवतो, हो नाही, मन शांत करा, डीप ब्रीथ घ्या, हे करा, ते करा. ते आपण जर कॉन्शियसली केलं तर आपण कॉन्शियसली दिवसभर आपलं ब्लड प्रेशर कमी करू शकतो. कितीतरी लाखो करोडो लोक आहेत की जे कंटिन्युअसली असं होल्ड केलेला असतो त्याने ब्रेथ, कारण त्यांचं लक्षच नसतं त्यांचं ब्रेथकडे. सो ब्रेथकडे दिवसभर लक्ष ठेवणं म्हणजे, आणि ते अनुलोम विलोम करून किंवा त्या ब्रेथकडे लक्ष ठेवण्याची प्रॅक्टिस करून आपण जर प्रॉपर ब्रीदिंग कंटिन्युअसली चालू ठेवलं, रनिंग करून, रनिंगमध्ये 2-2 तास यू कंटिन्युअसली वॉच युअर ब्रेथ, त्याचा ऑटोमॅटिक परिणाम होतो. आणखीन एन्ड्युरन्स वाढवला की ऑक्सिजन डिमांड, आपण ऑक्सिजन कसा आपण आपलं सप्लाय कसा होतो, लंगमधून आपण ऑक्सिजन घेतो, ब्लडमध्ये जातो, ब्लड हार्ट पंप करतो, सगळीकडे तो ऑक्सिजन पोचतो, राईट. तो ऑक्सिजन पोचला की काही ठिकाणी जर तो व्यवस्थित नाही पोचला तर तिथे प्रॉब्लेम होतो. तो कसा प्रॉब्लेम होतो, कारण त्याचं एक व्हेरी इम्पॉर्टंट थिंग सांगतो की किती वेळ लागणार असेल तरी मी हा पॉईंट तुम्हाला ॲब्सोल्युटली कळायलाच पाहिजे. हे बघा, ज्या वेळेला आपण नॉर्मल असतो त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये ज्या आर्टरीज असतात, आर्टिरिओल्स असतात, त्या सगळ्यांमध्ये 5 लिटर फक्त ब्लड सर्क्युलेट होत असतं, फक्त 5 लिटर. म्हणजे तुम्हाला वाटेल 5 लिटर ब्लड म्हणजे मी फक्त का म्हणतोय, या फक्त का म्हणतोय याचं कारण काय माहिती आहे का, की जर सगळ्या आर्टरीज, सगळ्या आर्टिरिओल्स, सगळ्या व्हेन्स आणि कॅपिलरीज जर त्यांच्या कपॅसिटीपर्यंत जर डायलेट झाल्या तर दे कॅन अकोमोडेट 600 लिटर्स ऑफ ब्लड. म्हणजे आपल्या होल बॉडीचं साईजच नाही आहे व्हॉल्यूम तेवढा. मग ह्याचा अर्थ काय आहे की 99% of the vascular bed is closed at any given time. You got it? 99% arterioles बंद आहेत, फक्त 1% आर्टिरिओल्स आणि कॅपिलरीज मधून ब्लड एका वेळी चालू आहे. ओके, ते मग लगेच थोड्या वेळाने त्याचा ऑक्सिजन डिमांड सप्लाय पूर्ण झाला, इट इज डायव्हर्टेड टू अदर, इट इज डायव्हर्टेड टू अदर, इट इज डायव्हर्टेड टू अदर. असं करत ब्लड आपलं सप्लाय ते जिकडे तिकडे डिस्ट्रीब्यूट केलं जातं की एका वेळी फक्त आता ह्याला माझ्या ब्रेनमधल्या एका पर्टिक्युलर सेंटरमध्ये आता खूप ब्लड चाललेलं असेल तर मला आता लिव्हरमध्ये ब्लड नको आहे, GI ट्रॅकमध्ये नको आहे, मसल्समध्ये नको आहे, तिकडचं घेतलं जातं. आणखीन अशा ठिकाणी जिथे जरूर आहे तिथे पाठवलं जातं. रनिंग करताना तो GI ट्रॅकमधलं काढा, इकडचं काढा, तिकडचं काढा आणि तिथे पाठवा, राईट. तर त्याला, आणि शिवाय ह्याच्याशिवाय आपल्याला हार्टमध्ये कपॅसिटी आहे नॉर्मली फक्त 5 लिटर आपण ब्लड आपला कार्डियक आउटपुट आहे, दॅट कॅन बी इन्क्रीज टू 20 लिटर्स पर मिनिट इन एक्सरसाइज. 20 लिटर्सपर्यंत आपल्या हार्टचा इटसेल्फ ब्लड सप्लाय जो आहे तो 200 ml पर मिनिट आहे फक्त, दॅट कॅन गो अप टू 1 लिटर पर मिनिट.
म्हणजे हार्ट मसलला सप्लाय करणारा, तेव्हा तिथे एक आपल्याला एक रिझर्व आहे. त्यानंतर आपल्याला लंगमध्ये एक मोठा रिझर्व आहे की किती वेळ आपण ब्रेथ करतो, किती डीप ब्रेथ करतो, आपलं रिक्रुटमेंट ऑफ अल्व्हिओलाई किती होते, त्याच्यावरती आपला ऑक्सिजनची एक्स्ट्रॅक्शन अवलंबून असतं. त्यांचं ब्लड पण असं त्याचा जो pH असतो तो चेंज होतो की आपल्याला जर जास्ती टिश्यूजना जरूर असेल तर pH त्याचा वाढतो, आणखी इट अलाउज द हिमोग्लोबिन टू रिलीज द ऑक्सिजन मोर क्विकली. असं वेगवेगळ्या ठिकाणाहून आपला ऑक्सिजन डिमांड आपण पूर्ण करत असतो. सो तो आपल्याला जर तुम्ही नाही वाढवला आणि गोळ्यावरती अवलंबून राहिलं, गोळ्या काय करतात, गोळ्या तुम्ही जेव्हा घेता पेरिफेरल व्हेसोडायलेटर्स आहेत मेनली गोळ्या. सो त्या सगळीकडचं डायलेट करतात. ते असं बघत नाही की इथे जरूर आहे तिथलं. ती जी ॲबिलिटी आहे आपली, इकडचं ब्लड तिकडे, इकडचं ब्लड तिकडे, इकडचं ब्लड तिकडे, वेळच्या वेळी मोमेंट टू मोमेंट पाठवण्याची जी ॲबिलिटी आहे ती ब्लड प्रेशरच्या गोळ्या हॅम्पर करतात. म्हणून त्या लोकांचं ब्लड प्रेशर हे गेलं वरती, हे आलं खाली, हे वरती गेलं, हे खाली आलं. ब्लड प्रेशर वरती जे लोक गोळ्या घेतात त्यांचं तसं होतं. म्हणून ते खाली बसले की त्यांचं ब्लड झोपेत कमी होतं, त्यांना पोर्चर हायपोटेन्शन होतं, बराच वेळ उभं खात बसून उठले की त्यांना चक्कर येते, त्यानंतर जरा काही त्यांनी बडबड केली जास्ती की त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं. म्हणजे थोडक्यात काय आहे की गोळ्या इज नॉट द सोल्युशन. ओके, गोळ्यांनी 99% लोकांच्या गोळ्या वाढतच जातात. म्हणजे तेव्हा तुम्ही त्या गोळ्या ॲटलिस्ट स्टेबल करण्याचा प्रयत्न करा की ह्यापुढे वाढणार नाहीत. ओके, सो ते झालं. आता नेक्स्ट मेन टॉपिक. ओके, फार महत्त्वाचा टॉपिक आहे हा, प्रिव्हेन्शन ऑफ हार्ट अटॅक. ओके, थोडं वरती जाणार आहे हा प्रसाद ह्या वेळेला, पण आय थिंक बट द पीपल आर क्वाईट इंटरेस्टेड. एक 10-15 मिनटं जाईल पुढे, पण हा एकच मेन टॉपिक आहे आपला शेवटचा. तो 10-15 मिनिटात मी संपवू शकतो. आणखीन मोस्ट लाईकली अजून 15 मिनिटात संपेल आपण. धन्यवाद. हा, प्रिव्हेन्शन ऑफ हार्ट अटॅक मी स्वतः केलेलं आहे. हे झालेलं आहे आणि मला आत्ताच कळलं की हाऊ डिड आय प्रिव्हेंट द हार्ट अटॅक. लॉंग स्टोरी शॉर्ट, हे मी नेहमी म्हणतो आणि स्टोरी नेहमी लॉंग असते. ओके, 23च्या मेमध्ये मला भूषण कारले भेटला ॲज अ क्लायंट, कारण त्यावेळेला मी सुरू केलेलं होतं हे. आणखीन ही वॉज माय फर्स्ट क्लायंट इन ऑस्टिन. तो आणखीन तो म्हटला डॉक्टर धावायला पाहिजे. तर मी म्हटलं ठीक आहे, धावायला पाहिजे. मला पण वाटलं की बरोबर आहे, धावायला पाहिजे. आणखीन त्याच्याबरोबर मी ही केप्ट ऑन स्टिम्युलेटिंग मी, म्हणजे माय इंटरेस्ट इन इट. आणखीन सॅटर्डे रन क्लब त्यांनी फाउंड केलेला होता इथे ऑस्टिनमध्ये. त्यानंतर प्रसाद पानवलकर त्याच्यात फार पहिल्यापासून ॲक्टिव्ह आहे आणि बाय द टाईम आय जॉईंड इट ही वॉज द रोल मॉडेल ऑफ लॉट्स ऑफ पीपल. आणखीन त्यांचा मी समरमध्ये हे चालू केलं, घरातल्या घरात धावायला, कारण ऑस्टिनमध्ये खूप गरम असतं. तर ते घरातल्या घरात धावायला सुरुवात केली मी. पहिल्यांदा मी एकदम सांगितलं तुम्हाला की मी अतिशय कमी धावू शकत होतो, पण घरातल्या घरात प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. आणखी मग नोव्हेंबरमध्ये थँक्सगिव्हिंगच्या ह्याला मी त्यांच्या फर्स्ट टाईम घराच्या बाहेर पडून मी त्यांच्या सॅटर्डे लन कपच्या मीटिंगला गेलो. तिथे प्रसाद पानवलकर बोलत होता. म्हणजे प्रसादला मला काय पुढे करायचं नाही इथे ह्याच्यात, पण मी असं नाही की त्याला प्रसाद करतोय मी, पण ही हॅज बीन इन्स्ट्रुमेंटल टू प्रिव्हेन्शन ऑफ माय हार्ट अटॅक. कॅन यू बिलीव्ह इट? म्हणजे हे परमेश्वरांनी पाठवलेले लोक आहेत. म्हणजे आणि परमेश्वरांनी कसं पाठवलं ते सांगतो. 23च्या मेमध्ये माझे जे आध्यात्मिक गुरु मी ज्यांना मी मानतो, काही केले वर्ष, त्यांच्याबरोबर आम्ही झूम मीटिंग चालू केल्या आणि त्यांनी दर आठवड्याला आणखीन
त्यानं एकनाथजी पाटील नाव सांग तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ही इज इन आवर टीम, जे रिज्युव्हनेट हेल्थच्या टीममध्ये ते ही इज आवर स्पिरिच्युअल गुरु, आध्यात्मिक गुरु. ओके, ते त्यांनी सांगितलं नाम घे. तर नाम घे म्हणून मी विठ्ठलाचं नाम घ्यायला सुरुवात केली. आणखीन एक दिवस सकाळी उठून मला एक मंत्र डोक्यात आला की विठ्ठलाचा. मी म्हटलं ते घेत मी विठ्ठल 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 करत धावायला सुरुवात केली घरातल्या घरात. त्याच्यानंतर हे सगळं झालं. सॅटर्डे रन क्लब जॉईन केला. त्यानंतर प्रसाद पानवलकरचं 4 वाक्य ऐकली. त्यातलं सर्वात महत्त्वाचं वाक्य प्रसाद पानवलकरचं म्हणजे इट इज ऑल इन, इट इज द माइंड गेम, इट इज द माइंड गेम, इट इज द माइंड गेम. तर सो इट इज द माइंड गेम. आणखीन विठ्ठल 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 हे 2 प्रिन्सिपल्स मी लक्षात ठेवून मी म्हटलं काय जोपर्यंत एक पुढचं पाऊल पुढे टाकतोय तोपर्यंत काय मला प्रॉब्लेम आहे. टाकत जा. 1 आठवडा 2 आठवडे कधीच बंद नाही केलं. आणि एव्हरी संडे जाऊन मी हिट केलं ट्रॅक, म्हणजे आपल्या ट्रेलवर. आणखीन धावत राहिलो. काही विशेष आणखीन बाकी माझं आठवड्यातले 2 मी एक्सरसाइज सेशन डेव्हलप केलेच होते 10 वर्षापासून. ते आणखीन एक सुरू केला. लोक सांगत होते मला की 2-3दा धाव म्हणून, पण ते काय मी केलं नाही. काय मी म्हटलं माझा एक मित्र आहे विक्रमसिंह जाधव म्हणून, तो त्यात म्हणजे हे सगळे माझे सॅटर्डे रन क्लबमधून मित्र झालेले बरं का. आणखीन तर त्यांनी 85 आवर्समध्ये 1500 किलोमीटर सायकलिंग ह्याच्यात केलं फ्रान्समध्ये. आणि हे 3 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये. मी म्हटलं अरे विक्रमसिंग तू कसं काय केलं आहे. त्यांनी एक फॉर्म्युला सांगितला. हे बघा, सस्टेनेबल, इन्क्रिमेंटल, कन्सिस्टंट ॲक्शन विथ रिकव्हरी पिरियड इन बिटवीन. सो बॉडीमध्ये कंप्लीट रिकव्हरी झाली पाहिजे. आणि शिवाय त्याचं झोपेचा नियम वगैरे, नियमित झोपायचं खायचं हे ते तर आहेच आहे, पण इन ॲडिशन टू दॅट एक्सरसाइजच्या बाबतीत त्याचा फॉर्म्युला वापरला मी की कन्सिस्टंटली त्या वेळेला त्या टाईमला म्हणजे हिट करायचं म्हणजे करायचं. आता मंदार नातू आमचा स्टेलर रनर आहे आमच्या सॅटर्डे रन क्लबमधला. रोज आता गेल्या ह्याच्या वेळेला ह्या सीझनमध्ये गेल्या महिन्यामध्ये त्यांनी फिनिक्समध्ये 7.5 मिनिटाला 1 मैलप्रमाणे 26 मैलची सबंध रेस केली. 7.5 मिनिटात. 52 वर्षाचा आहे. आणि हे त्यांनी 5 वर्षापूर्वी फक्त रनिंग सुरू केलेलं आहे. कसं केलं? कन्सिस्टंट ॲक्शन. तो आणि सिद्धांत सांगल रोज सकाळी 4 वाजता हिट करत होते गेले वर्षभर ट्रेलवरती. मला वाटतं ते रस्त्यावरच धावत होते, पण ते रोज सकाळी 4ला, कारण त्याला 7:30ला त्याला जायचं असायचं, म्हणजे त्याला कामाला लागायचं असायचं. त्याच्यावरून मुलांची तयारी करायची हे ते वगैरे. पण दॅट्स व्हॉट मेक्स द डिफरन्स. तर माझं कसं काय झालं तर मी 25च्या मी ज्यावेळी हाफ मॅरेथॉन पूर्ण केली 24च्या डिसेंबरमध्ये, त्या 24च्या डिसेंबरमध्ये मी सिटी अँजिओग्राम केला. आणि त्यावेळेला माझं लेफ्ट अँटिरियर डिसेंडिंग आर्टरी कम्प्लिटली ब्लॉक झालेली होती. ओ माय गॉड. कार्डिओलॉजिस्ट म्हटला की ही जर आर्टरी कम्प्लिटली ब्लॉक झालेली असेल तर यू शुड हॅव हॅड अ हार्ट अटॅक. सो इट इज ॲब्सोल्युटली sure that you did not get a heart attack, and my every other parameter on my exercise test was normal, in fact improved from 2019 simply because collateral circulation developed झालं while I was training for running, while I was exercising regularly in the week. ज्या वेळेला हायपॉक्सिया होतो, ज्या वेळेला डिमांड निर्माण होते हार्टमध्ये, त्याच वेळेला बॉडी आपली कोलॅटरल सर्क्युलेशन निर्माण करते. ते प्रेशर चेंबरमध्ये बसवून तुम्हाला तुमचं कोलॅटरल सर्क्युलेशन सुधारतो वगैरे वगैरे वाले लोक हल्ली आलेले आहेत, पण दॅट इज फसाड.
पैसे मिळवण्याची लाईन आहे. कुठल्याही चेंबरमध्ये जाऊन बसून, म्हणजे मी त्याचा काही एक्सपर्ट नाही आहे, काही नाही आहे, पण प्रॅक्टिकल फिजिओलॉजीनी मी विचार आपण केला तर जिथे जिथे जरूर असेल तिथे बॉडी चेंज करते. तुम्ही हे बोन जर प्लास्टरमध्ये तुटलेलं असेल आणि प्लास्टरमध्ये टाकलं तर ते जॉईन होतं. किंवा हे बोन तुम्हाला असं नको आहे, असं वाकडं करून हवं आहे, तर ते तुम्ही जर किंवा हे बघा इन्व्हिसालाईन फॉर एक्झाम्पल, इन्व्हिसालाईन कशी चेंज करतात की ते आपल्याला ते साचे घालत राहतात, टायटर 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 साचे घालतात तर संबंध बोन रिमॉड्युलेट होतं ना. तसं जिथे जरूर असेल ते एक्सटर्नल. सिमिलरली जे आतून जर तुमची जरूर निर्माण झाली, हार्टला जर हायपॉक्सिया झाला, ग्रेड आहे ना एकदम, तुम्ही ते वाढवू शकत नाही. तुम्ही जर ग्रेडेड हायपॉक्सिया निर्माण केला तर तुमचं कोलॅटरल सर्क्युलेशन निर्माण होईल आणि तुमचा हार्ट अटॅक प्रिव्हेंट होईल. गॅरंटीड. म्हणजे गॅरंटी नाही, जगात गॅरंटी काही नाही, स्पेशली बॉडीच्या बाबतीत किंवा कोणाच्या बाबतीत हा रॉंग वर्ड आहे. आणखीन देर इज अ गुड चान्स दॅट यू विल इम्प्रूव्ह युअर चान्सेस ऑफ गेटिंग अ हार्ट अटॅक इफ यू एक्सरसाइज प्रॉपरली रेग्युलरली वगैरे. आणखीन इट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. मी काही गोष्टी रॉंग केल्या म्हणजे काय, शेवटी असं काही नाही म्हणू शकत की रॉंग केल्या म्हणून. शेवटी प्रत्येकाला काहीतरी होणारच आहे. आणखीन शेवटी मनुष्य म्हातारा होऊन मरणार आहे हे नक्की आहे. असं कोणी नाही की कधीच मरणार नाही असं. आणि जेव्हा मरायचा असतो त्याच्या अगोदर काहीतरी रॉंग होतच राहतं. तर ह्याच्यामध्ये अथिरोस्क्लेरोसिस नावाची जी प्रोसेस आहे, त्याच्यावरून जी अथिरोस्क्लेरोसिसची प्रोसेस आहे हार्टमध्ये, म्हणजे हार्टच्या रक्तवाहिन्या गंजल्या असं आपण म्हणतो. म्हणजे त्याच्या आतमध्ये प्लाक निर्माण झाली, ती प्लाक वाढली आणि ती हळूहळू वाढली, त्याच्यात कॅल्शियम डिपॉझिट झालं. ते कॅल्शियम ॲक्च्युली इज नॉट अ हार्मफुल पार्ट ऑफ इट, ती प्लाक इटसेल्फ इज अ हार्मफुल पार्ट ऑफ इट. ती जी निर्माण होते ती वेगवेगळ्या कारणामुळे निर्माण होते. त्याचं एक्झॅक्ट कारणं लोकांना माहिती नाही, पण मी सांगितली तीच आहेत. ग्लायसेमिक कंट्रोल, त्यानंतर सॅच्युरेटेड फॅट इनटेक, लिपिड तुमचं कसं काय आहे प्रोफाईल तो मॅनेज करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि माझ्या बाबतीत काय झालं, मी सॅच्युरेटेड फॅट किती इनटेककडे लक्ष नाही दिलं. कारण मला वाटायचं की कोलेस्ट्रॉल एक्सटर्नल इनटेक वाढला तर काही फरक पडत नाही असं प्रूव्ह झालेलं गेल्या काही वर्षात. तर कोलेस्ट्रॉल थोडं एक्सटर्नल घेतलं जास्ती तर काही फरक पडत नाही, ह्याचा अर्थ सॅच्युरेटेड फॅट घ्या असं नाही. तर ते मी रोज 2 बोल्स ऑफ योगर्ट रोज सकाळी म्हणजे सकाळी एक आणि संध्याकाळी एक खात होतो. त्यानंतर विशेष लक्ष नाही दिलं सॅच्युरेटेड फॅट इनटेककडे. म्हणून मला वाटतं की थोडा माझा ॲक्सिलरेटेड रेट ऑफ अथिरोस्क्लेरोसिस झाला असेल. आता ते मी रिव्हर्स करायचा प्रयत्न करतोय. पण एक मात्र शुअर आहे की कोलॅटरल सर्क्युलेशन जर तुम्ही इनफ डेव्हलप केलं तर तुम्हाला तिन्ही आर्टरीज ब्लॉक झालेले असताना पण हार्ट अटॅक येणार नाही असं होऊ शकतं. तिन्ही आर्टरीज ब्लॉक्ड आहेत कम्प्लिटली तरी हार्ट अटॅक नाही आलेला असे लोक आहेत. आय नो दॅट 85-86 इयर ओल्डचे खूप लोकांना तिन्ही आर्टरीज ब्लॉक्ड असतात. कुठल्याही कार्डिओलॉजिस्टला विचारा आणि तरी त्यांना आलेला नसतो हार्ट अटॅक. मेजॉरिटीनं आलेला असतो, पण असे पण लोक असतात की ज्यांना कोलॅटरल सर्क्युलेशनमुळे आलेला नसतो. तर हार्ट एक वेगळा प्रकार आहे. हार्ट एक आपला मसलच आहे, स्केलेटल मसल सारखाच मसल आहे. पण त्याच्यामध्ये फरक काय आहे की हार्ट आहे ना, हार्ट ते सिन्सिटियल आहे. म्हणजे प्रत्येक फायबर तो दुसऱ्याला जोडलेला असतो. म्हणजे त्याचं हे असतं, साखळी असते, ते असं सिन्सिटियल म्हणजे असं एकमेकात गुंतलेले असतात, एकमेकाला त्याचे जॉईंट असतात. त्यामुळे एकातली एनर्जी दुसऱ्या ह्याच्यात ते हार्ट हे पोचवू शकतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एकदा हार्टबीट झालं की एक रिफ्रॅक्टरी पिरियड असतो की ज्याच्यामध्ये हार्ट रेस्ट घेतो. त्या पिरियडमध्ये तुम्ही अजून स्टिम्युलस दिला, इलेक्ट्रिकल स्टिम्युलसनीच हार्ट चालतं. तर सायनस नोड म्हणजे टॉपला एक नोड आहे, तिथून इलेक्ट्रिकल इम्पल्स जातो हार्टमध्ये. तो जेव्हा मसलला पोचतो तेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट होतं. पण एकदा पोचला मसलला की तो काही सेकंद
त्याला ते काही ते करत नाही, तेवढ्या ह्याच्यात तो रिकवर होतो आणि मग तो परत बीट करायला तयार होतो हार्ट. तर त्या टाईममध्ये आता बाकीचे मसल कसे क्रॅम्प येऊ शकतो. हात जर मी असा बसल 1000 वेळा जर केला तर शेवटी तो लिंप नाही पडणार, असा त्याला क्रॅम्प यायला लागेल. इथे धावणाऱ्या लोकांना पण ते असे लिंप होतात म्हणून थांबत नाहीत. ते जे शेवटी थांबतो माणूस तो त्याचे इथे क्रॅम्प येतात, पायात वगैरे कुठेतरी क्रॅम्प येतो, मोठा क्रॅम्प येतो, अँकलमध्ये कुठेतरी क्रॅम्प येतो, मग त्याला चालूच शकत नाही. तर क्रॅम्प म्हणजे काय, मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये जातो. तसं हार्ट कधीच कॉन्ट्रॅक्शनमध्ये जात नाही, आणखीन लॉक होत नाही की बाबा एकदम टाईट झालं थांबलंच, असं नाही होत हार्टचं कधी. ह्याचं कारण ते एकमेकांतलं सिन्सिटियल सिस्टीम आणि स्पेशल सिस्टीम त्यांनी निर्माण केलेली आहे आणि ते शेअर करतात एकमेकाला. पण एवढं असलं तरी हार्टला जे सप्लाय करण्याचं जे मेकॅनिझम आहे, सर्क्युलेशन, दॅट वी हॅव गॉट टू मेंटेन अँड दॅट इज ओनली थ्रू कोलॅटरल सर्क्युलेशन डेव्हलपमेंट. ओके, दिस इज ऑल माय टेक or my contribution to you today for about the heart. So again coming back to it, mind सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा झोप म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत यू हॅव टू वर्क ऑन गेटिंग द नाईट स्लीप प्रॉपरली. म्हणजे त्याच्यात किती वाजता जेवायचं, किती जेवण फुल पाहिजे, स्टमक एम्प्टी पाहिजे, झोपायच्या अगोदर काय करायचं, ब्लू लाईट कसा बंद नाही एक्सपोज व्हायला द्यायचं, ते माइंड कसं शांत करायचं, पाणी किती प्यायचं, ते ऑल दिस थिंग ते झोपेवर अवलंबून आहे. झोप जर तुम्ही एवढं लक्ष देऊन जर तुम्ही नाही केली, आता रेसच्या अगोदर 4 दिवस लोक तयारी करतात, 5 दिवस वेळेवर झोपायचं, वेळेवर खायचं, ऑल दिस थिंग. ते हे सगळं रेसला आपण रेडी होतोय असं समजून जर तुम्ही केलं तर आधी रेसला जायला पाहिजे ना. 5K रेसला तरी जायला पाहिजे की रेस म्हणजे काय असते ते तरी त्याच्यात उडी मारल्याशिवाय होणार नाही. ते यू हॅव टू गेट इन टू इट. सो त्याची किती हे पाहिजे, हे इंटेन्सिटी तुमच्या कमिटमेंटची, ती मी सांगतो. की हे बघा, आता ही एवढी मेडल्स मला मिळाली, ते दाखवली गेले 2 वर्षामध्ये, राईट. 13.5 हाफ मॅरेथॉनची वगैरे. स्टार्टेड विथ दॅट मच कमिटमेंट. व्हॉट इज दिस? दिस इज अ हायड्रेशन पॅक. हायड्रेशन पॅक म्हणजे मी ठरवलं पाणी कसं प्यायचं. सो वेगळ्या पद्धतीने लोक पाणी पितात धावताना. आय प्रिफर दिस मॅटर. इट्स कॉल्ड हायड्रेशन ब्लॅडर. पाठीवरती लावायचा, पित राहायचं, थोडं 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 पाणी पित राहायचं. ओके, सो द कमिटमेंट हॅज टू बी देअर. की त्या वेळेला जाणार म्हणजे काही टेम्परेचर असेल तरी जाणार, धावणार. आणखीन म्हणजे तुमची जी कमिटमेंट असेल ती टू द लिमिट कमिटमेंट पाहिजे. की हेच खाणार, इतक्या वेळाच खाणार, भीतीने झालं ते आपोआप होऊ शकतं माइंड ट्रेनिंग. ओके, सो हे आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आत्ता, होल थिंग आय जस्ट टोल्ड यू. दॅट्स माय दिस थिंग. प्रसाद पानवलकर इज पार्ट ऑफ माय जर्नी. आणखीन he just happened to me just like many other people happened to me, and that is because of Almighty Lord. मी जे सुरू केलं ना, विठ्ठल 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 विठ्ठल, परमेश्वर आपल्याला पाठवत राहतो. आपल्याला आपल्या आयुष्यामधले जे लोक आपल्या मदत करणार असतात ते पाठवत राहतो. तसं केलं, असं माझं हे. दॅट्स इट. माझं भाषण बरोबर 1 तासात संपलेलं आहे. आता काय आहे, आता हे कंटिन्यू तुम्हाला जर्नी करायचं आहे, राईट. तर आय हॅव एनेबल्ड इट, फॅसिलिटेटेड इट. आय एम डुईंग दिस ॲज अ लाईफ मिशन. आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू गेट बेटर. And it is possible. It is possible that the whole cohort, the whole people, everybody who has attended here can reach their goals. Each and every one. And I will create a roadmap for you. And for that, I'm taking a workshop. I've created a workshop. I will create a workshop. Join me for next weekend. Scan this, or it is there in the chat. Pranav must have sent it. He has sent my email, his email
त्यानंतर आपलं वेबसाईट आहे, सगळ्यावरती तर हे वर्कशॉप जॉईन करा. आणखीन त्यानंतर वी विल टेक इट फ्रॉम देअर. यु नो माय मिशन, मला काय पैसे मिळवून मी काही इथे कुठेही जाणार नाही आहे, त्याच्यासाठी मी मुळीच करत नाही आहे. तुमचं सगळ्यांचं जर भलं झालं, आपण संबंध जगामध्ये अशी वेव निर्माण करू शकतो की 100 लोक इथे BMMच्या 100 लोकांचं अमुक अमुक बरं झालं, ऑटोमॅटिकली यू विल बिकम द फाउंडेशनल पिलर, द इन्स्पिरेशन फॉर रेस्ट ऑफ द वर्ल्ड. आणखी इट इज नॉट इम्पॉसिबल. ओके, जस्ट टेल मी, जस्ट क्लिक जॉईन. आणखीन मी याच्यावरती ठेवतोय काही सेकंद. तुम्ही ते हे करा, स्कॅन करा तुमच्या मोबाईल काढून, किंवा मोबाईलवरतीच तुम्ही अटेंड करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला मिळेल, त्याच्यातून तुम्ही स्कॅन करा. किंवा त्याची लिंक पण प्रणवनी टाकली आहे चॅटमध्ये, ती लिंक क्लिक करा. आणखीन वर्कशॉप जॉईन करा आणि मग आपण तिथून विल टेक इट फ्रॉम देअर. ओके, सो आता वर्कशॉपमध्ये आपण काय करणार आहोत? तर वर्कशॉपमध्ये सर्वात आता आमच्याबरोबर इथे अलका देशपांडे आहे, माझी टीममेट. आता आमच्या टीममध्ये अलका देशपांडे आहे. शी इज अ क्लिनिकल बोर्ड सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट. शी इज अ बोर्ड सर्टिफाईड हर्बॅलिस्ट आणि फार्मसी कंपाऊंडिंगचं तिचं खूप अभ्यास आहे, म्हणजे आणि त्याच्यात ती काम करते. आणखीन तिचा ह्याच्यावरती इंडियन कुकिंगवरती तिचं भयंकर स्टडी आहे. वी आर रिअली ब्लेस्ड विथ हर. ऑल्सो वी आर ब्लेस्ड विथ सुजाता गद्रे, हू इज आयुर्वेदिक फिजिशियन इन आवर टीम. आणि तुम्हाला सांगितलं आमचे स्पिरिच्युअल गुरु आहेत, ते पण आमच्या टीममध्ये आहेत. पण अलका देशपांडे विल नेक्स्ट टाइम मॉड्यूल 1मध्ये रिज्युविनेटिव्ह किचन ह्या विषयावरती बोलेल. आणखीन आपल्याला जेव्हा आपण डाएट चेंज करतो त्यावेळेला आपल्याला आपल्या सगळ्या सवयी नाही सोडून द्यायला नाही लागत. तुम्हाला वाटतं बापरे, आता हे डाएट चेंज करायचं म्हणजे फक्त भाज्या खायला लागतील का काय नुसत्या, किंवा कच्ची आपले गाजरं सगळ्या कच्चं खायला लागेल का काय वर, तसं काही नाही. यू कॅन मॉड्युलेट इट अँड यू कॅन ग्रॅज्युअली चेंज इन टू इट. आणखीन त्याच्यावरती ती बोलेल. त्यानंतर आपण वी विल गो मोर डीपर इन टू दिस थिंग, व्हेरियस थिंग्स. रिज्युविनेटिव्ह किचनमध्ये अलका देशपांडे बोलेल. आणखीन शी विल शेअर लॉट ऑफ थिंग्स विथ यू. त्यानंतर also we will give you specific protocols to use to lower your A1C and blood pressure naturally. आणखीन आपण हे वरचं टायटल जरा रॉंग आहे, इथे मॉनिटरिंगच्या बद्दल वगैरे आहे हे. आणखीन म्हणजे वी विल टेल यू एक्झॅक्टली हाऊ टू मॉनिटर युअर प्रोग्रेस, एक्सरसाइज वॉच, CGM, लॅब रिझल्ट्स वगैरे हे ते. त्यानंतर मुवमेंट अँड स्लीप ब्लूप्रिंट तुमच्यासाठी तयार करून देऊ. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही झोपेचं एक्झॅक्टली काय काय करायचं ते सांगू. आणखीन रुटीन तुमचं डीप अनफ्रॅगमेंटेड स्लीपसाठी कसं करायचं ते सांगू. आणखीन सगुण सिद्धी साधना, माइंड मॉड्युलेशन टेक्निक, जे मी अष्टांग योगाचे शेवटचे 4 जे आहेत, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, याच्यावर त्यातल्या त्यात प्रत्याहार आणखीन धारणा, या 2च गोष्टी वापरून दे आर द फाउंडेशन ऑफ आवर सगुण सिद्धी साधना. अँड दे कॅन ओनली दीज 2 थिंग्स कॅन मॉड्युलेट युअर माइंड कम्प्लिटली. प्रत्याहार म्हणजे मन आतमध्ये घ्यायचं, धारणा म्हणजे कॉन्सन्ट्रेट करायचं कशावर तरी, म्हणजे बॉडीमधल्या कशाला तरी, किंवा थॉटवरती किंवा इमोशनवरती. ते त्याचं मोठं सायन्स आहे. धारणा इज अ बिग सायन्स ऑल टुगेदर. ह्याच्यावरती आपण एलॅबोरेट करू. आणखीन वी विल स्टार्ट, तुमचा प्लॅन इथे सुरू होतो आहे, 30 day लॉन्च प्लॅन. ऑल यू हॅव टू डू इज रजिस्टर फॉर द वर्कशॉप अँड वी आर डन. सो आता आपण, माझं झालेलं आहे सांगून, आता आपण थँक्यू डॉक्टर साहेब. मस्तच झालं सेशन आणि खूपच चांगली माहिती मिळाली. काही इंटरेस्टिंग प्रश्न आलेत ते आपण घेऊया, पण बिफोर दॅट मला एक फक्त 30 सेकंदाचा हे हवाय, स्क्रीन टाइम हवाय. तर मी माझी स्क्रीन शेअर करतो.
आणि तुम्हाला दिसत असेल हे आपण आरोग्य संपदा सेशन बघतोय. वेबसाईटवर जा बीएमएमच्या bmmonline.org. बीएमएम इनिशिएटिव्ह मध्ये गेलात तर आरोग्य संपदा तुम्हाला पेज मिळेल. तिथे आता आपण हे सेशन जस्ट ऐकलं आणि पुढची सेशन कुठली आहेत हे टाइम टेबल ऑलरेडी दिलेलं आहे तिथे. दर 2 आठवड्याने आपण भेटतोय. तर पुढचं सेशन आहे स्वस्थ निद्रा सुखी मुद्रा. डॉक्टर अभिजित देशपांडे आपल्याला येणार आहे आणि आपण सगळ्या ह्या तज्ज्ञ डॉक्टर मंडळींना किंवा सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्सना बोलवलेलं आहे. अलकाताई आपल्याला दिसत आहेत स्क्रीनवर, त्यांचं पण सेशन आहे. ते आहे मे 30ला. तर असं तुम्ही नक्की बघा हे टाइम टेबल आणि खूप खूप वेगवेगळे विषय आहेत. तुम्ही आता भारत अमेरिका मॅच चालू असताना आलात म्हणजे खरंच तुम्हाला हेल्थ या विषयावर इंटरेस्ट आहे. आणि खूपच छान झालंय सेशन. तर मी स्क्रीन थांबवतो आणि डॉक्टर अश्वाल आता तुम्ही प्रश्न घ्यायला काही हरकत नाही. पण परत एकदा सगळ्यांचा धन्यवाद तुमच्या एवढ्या सहकार्याने जे अलका चांगलं सेशन देशपांडेला चालू होतं. प्रणव अलकाला हे कर, अनम्यूट कर. आणि लवकरच आपण भेटूया. हा, कॅरी फॉरवर्ड. थँक्यू. थँक्स. आणि मी हे थँक्स म्हणायला विसरलो. प्रसाद पानवलकर, गौरव पटवर्धन, मेधा गडबोले, अख्खी आरोग्य संपदाची टीम, थँक्यू व्हेरी मच फॉर गिविंग मी अन अपॉर्च्युनिटी टू प्रेझेंट हिअर. आणि थँक्यू माय टीम फॉर बिंग हिअर. अँड थँक्यू माय क्लायंट्स. लॉट्स ऑफ माय क्लायंट्स हू हॅव बीन फॅन्स ऑफ दिस सिस्टीम आर हिअर. सो त्यांना पण मी थँक्यू म्हणतो. आणि कोण एनी ऑफ माय क्लायंट्स इफ दे वॉन्ट टू शेअर एनिथिंग फॉर 2 minutes, प्लीज रेज युअर हँड ऑर लेट प्रणव नो. प्रणव जर लक्ष ठेव की आपलं कोण क्लायंट्समध्ये कोणाला बोलायचं का, कोणी आहे का इथे वगैरे. या पहिलं इथे प्रणव, आतापर्यंत एक टोटल बिफोर यू गो, अलकाताईंना स्पॉटलाईटवर आण माझ्याऐवजी आणि त्यांनाही 2 शब्द बोलू दे आणि मग हां आपण हां, प्रश्नोत्तर घ्यायला येस, सुरुवात. चालेल चालेल, येस. अनम्यूट, तू अनम्यूट कर ना. प्रणव. या आय हॅव आस्क्ड हर टू अनम्यूट नाउ, शी जस्ट हॅव टू. थँक्यू सो मच आणि पुन्हा धन्यवाद डॉक्टर अज्वल. मी जसं सांगितलं त्याप्रमाणे मी भारतात आहे आता. आईकडे आहे माझ्या. पाठीमागे माझी बहीण आणि आई दोघेही बसले आणि बहीण माझी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. ती पण तरुण मंडळींसाठीच काम करते, चॅलेंज किटसाठीच काम करते. आणि खूप सुंदर लेक्चर झालं डॉक्टर अज्वल. आणि ॲज ही मेन्शन की आपला पुढचा जो पार्ट आहे, जो वर्कशॉप त्यांनी अरेंज केलाय, तर त्याच्यामध्ये मी माझं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करणार. आणि प्रसाद, मेनी मेनी थँक्स टू यू ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल पुढच्या एका सेशनसाठी देखील. आणि हा जो इनिशिएटिव्ह सुरू केलाय त्याच्याबद्दल खूप चांगली प्रतिक्रिया येते लोकांची आणि असंच पुढे सुरू राहील अशी आशा आहे. थँक्यू अलका, धन्यवाद. चालेल, आपण प्रश्नोत्तरांकडे जाऊया आता. प्रणव, तू बघितलेत ना प्रश्न कुठले, तर डॉक्टरांना विचार आणि मग ते उत्तर देतील. Yeah. Doctor, first question is, what should a kidney patient on a dialysis for 2 years do to not increase BP? किडनी डायलिसिसवरती जेव्हा पेशंट असतो तेव्हा त्याला स्पेशल चॅलेंजेस असतात. म्हणजे त्याचे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स सारखा वरखाली होत असतो. आणखीन हायड्रेशन लेवल त्याची सारखी वरखाली होत असते. तेव्हा हे 5 आपले जे आत्ता प्रिन्सिपल सांगितले, हायड्रेशन, त्यांना एक्सरसाइज जो ते करतात तो त्यांना त्यांच्या कपॅसिटीप्रमाणे त्यांना तो टेलर मेक करायला लागेल. आणखीन त्यांचं डायट आहे ना, ते डायट चेंज करायला लागेल. त्यांना ते ॲडजस्ट करावं लागतं. त्यांना सांगतात ते की पोटॅशियमचं इंटेक किती पाहिजे, कमी पाहिजे, सोडियम किती पाहिजे, आणि ते त्यांचं सारखं मॉनिटर करत असतात. त्याप्रमाणे ते ॲडजस्ट करणे आणि राईट अमाऊंट ऑफ मॉनिटरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर रिड्युसिंग द ब्लड प्रेशर. आणि गोळ्या ऑफकोर्स आपण असं म्हणत नाही की सगळ्या गोष्टी ह्यांनी बऱ्या होतात वगैरे. लाईफस्टाईल चेंजेसनी किडनी डायलिसिस म्हणजे आधी किडनी फेल झालेली आहे आणि ती त्या स्टेजला न पोचणे हे पहिलं महत्त्वाचं आहे. पण ते झालेलं असताना पण डोंट गेट डिसहार्टन, चेंज द
मॉनिटर केअरफुली अँड टेक केअर ऑफ इट. अलका, तू कॉन्ट्रीब्यूट करायचं का तुला ह्या क्वेश्चनवर? या डेफिनेटली. आता जसं तुम्ही म्हणालात ना की एक पर्टिक्युलर मॉनिटरिंग त्याच्यासाठी करावं लागतं, तर हां. साधारणपणे स्टेज 3 स्टेज 4च्या कंडिशनमध्ये असताना, म्हणजे डायलिसिसच्या थोडंसं आधी किंवा स्टेज 5 जर का डायलिसिस वरती असेल, तर पोटॅशियमची जी मात्रा असते ती साधारण मॅनेज करणं जास्त महत्वाचं असतं, कारण हायपरकॅलेमिया इज वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग गोष्ट जी सीकेडी पेशंट्समध्ये असते. तर पोटॅशियमची जी लेवल आहे ती तुमच्या स्टेजेस प्रमाणे आणि तुमच्या नीड प्रमाणे साधारण 1200 ते 1600 मिलीग्रॅम पर्यंत दिवसाची ठेवायची असते, आणि डिपेंडिंग अपॉन तुमचं अगेन व्हॉट कंडिशन यू आर इन, ट्रान्सप्लांट यू आहे की कुठल्या पर्टिक्युलर स्टेजमध्ये तुम्ही आहात. त्याचबरोबर प्रोटीन कॉन्टेंट पण महत्वाचा असतो, की तुम्ही प्रोटीन किती मेंटेन करताय दिवसाला. तो जास्तीत जास्त म्हणजे त्या पर्टिक्युलर 3-4 स्टेजमध्ये डिपेंडिंग अपॉन युअर नीड यू कॅन गो ओनली अप टू 40 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन. त्याच्यापेक्षा जास्त रेकमेंडेड नाहीये. आणि असं नाही की नाहीये प्रोटीन म्हणून तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला खूपच विकनेस आहे. म्हणजे ऑफकोर्स चॅलेंजेस आहेत त्याच्यात, पण देर इज अ पर्टिक्युलर वे ऑफ मेंटेनिंग इट. पूर्णपणे व्यवस्थित अन्न घेऊन, पर्टिक्युलर ग्रेन्स घेऊन हे मेंटेन करणं शक्य असतं. त्याच्यामुळे असं निराश होण्याची गरज नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो डेफिनेटली, आणि सोडियम इज अनदर फॅक्टर ऑफकोर्स. सो ते मेंटेन करणं महत्वाचं आहे. परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. गुड गुड जॉब, अलका. नेक्स्ट क्वेश्चन. Yeah. The next question is, how can a low BP to be maintained to stay average? जर लो बीपी असेल तर ते कायम ॲव्हरेजला कसं ठेवायचं, हां. आणि डज इट प्रॉब्लेम टू हार्ड टू वॉल्व? राईट, राईट. ओके. लो ब्लड प्रेशर इज नॉट ऑलवेज नॉर्मल, इज नॉट ऑलवेज द ग्रेटेस्ट थिंग. ओके. 2-3 गोष्टी आहेत. जर तुमचं ब्लड प्रेशरच्या गोळ्या जर चालू असतील आणि तुमचं ब्लड प्रेशर लो असेल, तर ह्याचा अर्थ तुम्हाला ब्लड प्रेशरच्या गोळ्या कमी करायला पाहिजेत. ते झालं. जर गोळ्याचा संबंध नसेल आणि तुमचं जर ब्लड प्रेशर लो असेल, तर ह्याचे आता मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला. ब्लड प्रेशर इज इक्वल टू कार्डियाक आउटपुट टाइम्स पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेझिस्टन्स. तर पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेझिस्टन्स म्हणजे हे पाईप्सचं डायमीटर. तो जर डायलेटेड टू मच असेल गोळ्यांनी, तर तुमचं ब्लड प्रेशर खाली गेलेलं असेल, तर त्या गोळ्या कमी करून ठीक होईल. आता दुसरी गोष्ट आहे कार्डियाक आउटपुट, म्हणजे हार्टची कॉन्ट्रॅक्ट करण्याची ॲबिलिटी. ती जर तुमची खाली गेलेली असेल आणि तुमचा हार्ट रेट कशामुळे तरी खाली असेल, तरी तुमचं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. तेव्हा ती कॉन्ट्रॅक्टिलिटी तुमची जर कमी असेल, हार्टची पॉवरच जर कमी असेल, तर तुमचं ब्लड प्रेशर कमी राहील. तेव्हा माझं ब्लड प्रेशर कमी आहे तेव्हा मी छान आहे ह्याच्यात राहू नका. आपलं ब्लड प्रेशर राईटली मॉनिटर करा. आणखीन जर ते खरंच जर कमी असेल गोळ्यांच्या शिवाय, तर यू हॅव टू डू लॅब्स सगळे बरोबर आहेत की नाही पाहायला लागेल, की मॅग्नेशियमची लेवल खाली आहे का, किंवा सगळे बाकीचे पॅरामीटर्स बरोबर आहेत का, म्हणजे आपले इलेक्ट्रोलाइट्स वगैरे ते बरोबर आहेत का पाहायला लागेल. आणखीन तुमचं मसल स्ट्रेंथ किती आहे, तुमची मसल्समध्ये स्ट्रेंथ आहे का, त्याच्यासाठी प्रोटीन इनटेक किती आहे तुमचा, ते तुम्हाला मसलची स्ट्रेंथ वाढवायला लागेल आणि एन्ड्युरन्स वाढवायला लागेल. त्यांनी आपोआप तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल होईल. अलका बोल. हा, सो जसं तुम्ही म्हणालात तसं की लो ब्लड ऍक्च्युली एक वेळ ना हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करणं सोपं आहे, पण ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ते जास्त इट्स अ डिफिकल्ट पाथ. आय थिंक की असं नाही की माझं लो बीपी आहे म्हणून मी खूप छान कंडिशन मध्ये आहे, असं नाहीये. इट्स ऍक्च्युली द टफेस्ट थिंग टू हँडल. सारखं जर का लो ब्लड प्रेशर होत असेल तर त्याच्या व्यायाम कसा आहे, तुमचं खाणं पिणं कसं आहे, म्हणजे इलेक्ट्रोलाइटचा बॅलन्स कसा आहे, पाणी जातंय की नाही व्यवस्थित, ते इम्पॉर्टंट असतं. तुमची शुगर कशी आहे, फ्लक्च्युएशन्स कसं आहे, तुमच्या मेडिकल हिस्ट्री काय आहे, बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात. सो ते मॉनिटरिंग अगेन ते त्या पर्टिक्युलर पद्धतीप्रमाणेच करावं लागतं. नंतर तुमची मॅग्नेशियम इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट की फॅक्टर असतो, जे लो आणि हाय दोन्ही ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी आवश्यक आहे. आता आपण किडनीच्या बाबतीत नाही बोलत आहोत, पण जस्ट जनरल कॅटेगरीजमध्ये आपल्या जेवणामधनं मॅग्नेशियम खूप वेगवेगळ्या प्रकारे मिळतं. म्हणजे स्पेशली इंडियन डाएटमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण खूप व्यवस्थित घेतलं जाऊ शकतं. सो त्याचा फोकस कसा करायचा, कुठल्या आणि सगळ्यात अगदी मोठं अगदी
खूप कॉमन उदाहरण द्यायचं, जसं मी आपल्या पर्टिक्युलर क्लायंट्सना पण आपण सांगतो की चवळी, आपली चवळीची जी उसळ असते ती पण हायेस्ट मॅग्नेशियम कॅटेगरीमध्ये जाते. सो त्याची सॅलड्सचं प्रमाण घेणं, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम ह्याचा बॅलन्स व्यवस्थित ठेवणं ते इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्याकडे बघणं जास्त महत्वाचं आहे, त्या कॅटेगरीजकडे. राईट, गुड जॉब अलका. प्रणव, नेक्स्ट टाइमला अलका बोलेल तेव्हा तिला जरा मधल्या ह्याच्यावरती आणता येईल तर ट्राय कर. Yeah, I have had her. I हा, have हे had her. दिस इज बेटर, दिस इज बेटर, दिस इज बेटर. हां, आता नेक्स्ट क्वेश्चन. Yeah, the next question is, what is the weak liver due to genetic act of liver enzyme? Like it's something about liver they're asking. ओके, लिव्हर इज द केमिकल फॅक्टरी ऑफ द बॉडी. म्हणजे आणि लिव्हरमध्ये एवढी कपॅसिटी आहे की 100 केमिकल फॅक्टरीज मोठाल्या एका एवढ्याशा ह्याच्यात बसवलेल्या आहेत आणि एकाच वेळेला ती वेगवेगळ्या केमिकल्सवरती एकाच वेळेला काम करत असते. प्रणव, जरा एक काम कर ना की संबडी मध्ये कोणतरी मेन ह्याच्यावरती राज म्हणून कोणतरी आलेले आहेत त्यांना Okay. ते आय डोंट नो, ही इज इन द सेंटर दिस थिंग स्टेज नाव. Oh, त्यांचं I'll व्हिडिओ do ऑफ करावं, तर काय करायचं ते कर. that. Yeah, just second, just second. हॅलो राज, तुमचं व्हिडिओ जरा बंद करता का प्लीज? No, his video is off. I don't know whose video. हे मध्ये मध्ये हे स्क्रीनवरती हे काय आलं? पिन केलं का? ते अनपिन कर ना त्यांना. अनपिन करता येईल का पहा. Yeah, I got it. It was Okay. a screen sharing. हां, ओके. सो लिव्हर, आता लिव्हर आपली केमिकल फॅक्टरी आहे. आपल्या बॉडीतली सगळी केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री लिव्हर चालवते. आणखीन लिव्हर सिरोसिस ऑफ लिव्हर, फॅटी लिव्हर जी पहिल्यांदा होते तो पहिला पार्ट आहे. आता लिव्हर जेव्हा डॅमेज व्हायला लागते, लिव्हर कशामुळे डॅमेज होते? ग्लायसेमिक, आपण जर सारखं काहीतरी खात राहिलो तर त्याच्यामुळे लिव्हरवरती कंटिन्युअसली त्याला फ्लक्च्युएशन्स होतात, त्याला लोड खूप येतो लिव्हरवर. आणखीन मग शेवटी त्याच्यामध्ये फॅट डिपॉझिट व्हायला लागते आणि फॅटी लिव्हर होते, आणखीन लिव्हर डिटोरिएशन होते. तेव्हा आपण जी 5 प्रिन्सिपल सांगितली तीच फॉलो करायची आहेत लिव्हरसाठी. आणि आता ॲक्च्युअली ऑलरेडी लिव्हर जर फेल व्हायला लागलेली असेल तर मग आपल्याला न्यूट्रिशन ॲडजस्ट करायला लागतं की तुम्हाला काय जे किती हँडल करू शकतो आपण गोष्टी, त्या आपण हँडल करायला आपण मॉनिटर करून त्या ॲडजस्ट करायला लागतात. सो बेसिकली यू नीड टू ॲडजस्ट द लेवल्स. आता हे क्वेश्चन्स जे येत आहेत ना, हे जे लोक आहेत ना, दे आर वन एंड ऑफ द स्पेक्ट्रम. 98% लोकांना, तुम्हाला 99% लोकांना हे टर्मिनल स्टेजेस मधले लोक आहेत की ज्यांचं लिव्हर फेल व्हायला लागलेली आहे, किडनी फेल व्हायला लागलेली आहे. ते लोक डेस्परेट हेल्पसाठी आता मदत मागतायत की काय करू आता काय करू. सो तुम्ही लोकांनी, बाकीचे सगळ्या लोकांनी ह्याच्याकडे लक्ष नका देऊ की किडनी फेल व्हायला लागलेली असेल तर काय करायचं. ती फेल नाही होणार असे स्टेप्स घ्या. आणि ते आपण सांगितलेले आहेत 5 स्टेप्स ऑफ रिज्युविनेशन, ते महत्त्वाचे आहेत. ते करा, म्हणजे किडनी फेल होणार नाही, लिव्हर फेल होणार नाही, हार्ट फेल होणार नाही, तुम्ही सगळे व्यवस्थित राहाल. तेव्हा आपण एका इंडिव्हिज्युअल फेल्युअरवर ऑफ ऑर्गनवरती आपण जास्ती ड्वेल नको करूया आता. पण तरी अलका, तू बोल, तुझं काय म्हणणं आहे? लिव्हर फेल्युअरचं पेशंट काय करेल? हा, सो बेसिकली तुम्ही डाएट बद्दल बोलला, ऑफकोर्स तोच पार्ट मी जास्त कव्हर करणार आहे की म्हणजे समजा तुम्हाला लिव्हरच्या हेल्थवरती फोकस करायचा, लिव्हर फेल्युअर इज अनदर थिंग. त्याची काय, दिस इज नॉट समथिंग विच आय एम गोइंग टू टॉक अबाउट, किंवा तो माझं क्षेत्र नाही. परंतु लिव्हरसाठी, म्हणजे लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी, किंवा ज्याला आपण यकृत म्हणतो, ते हेल्दी ठेवण्यासाठी त्याला ज्या आवश्यक गोष्टी असतात, म्हणजे सल्फा कंटेंट फूड खाणं, ज्याच्यामध्ये
त्याला ट्रायो, दिस इज वन ऑफ द बेसिक ट्रायोज जे आपण आपल्या जेवणामध्ये घेणं आवश्यक आहे. गाजर, बीटरूट आणि मुळा हे 3 आवश्यक असलेले घटक असतात, जे तुम्ही तुमच्या रेग्युलर जेवणामध्ये जर का इन्कॉर्पोरेट केलेत किंवा आणलेत बेसिकली, तर ते तुमच्या लिव्हरच्या हेल्थसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे कडू गोष्टींचा वापर योग्य प्रमाणामध्ये तोही महत्वाचा आहे. नंतर लिव्हरच्या आवश्यक गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाचा येतो तो बी व्हायटमिन्सचा भाग येतो. कारण त्या एन्झायमॅटिक ऍक्शनसाठी लागणाऱ्या काही गोष्टी आहेत, ते इम्पॉर्टंट व्हायटमिन आहेत जे डिटॉक्सिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये आवश्यक असतं. त्याच्यामुळे तुमचं बी व्हायटमिनचं कंटेंट कसं आहे, सगळाच होल ग्रुप तो कसा आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बी व्हायटमिन मॅनेज करत असतं. सो त्याचं तुमचं इंटेक कसं आहे, आणि हे सगळं फूडमधनं आपल्याला मिळणं पॉसिबल आहे जर का तुमची हेल्थ खूप चांगल्या पद्धतीमध्ये असेल तर. ऑफकोर्स त्याच्याबरोबर आत्ताच्या न्यूट्रिशन डिप्लिशनच्या मुळे आपल्याला काही पर्टिक्युलर सप्लिमेंटचा एक आधार घ्यावा लागतो. परंतु जेवणामध्ये योग्य प्रकारे तुमचं सगळं फूड ग्रुप येत असेल तर यू कॅन जस्ट टेक इट ॲज अ सपोर्टिव्ह मेंटेनन्स म्हणून काही गोष्टी घेऊ शकतो आपण. पण त्या 3-4 फॅक्टर्सवरती जर का व्यवस्थित जोर दिला तर आपल्याला ह्या गोष्टी करणं शक्य आहे. हा आणि डॉक्टर अज्वल, अजून आपल्या बरोबर आता डॉक्टर शिरीष कीर्तने ज्यांनी एक कॉमेंट टाकली होती, तर ही इज अन इंटरनल मेडिसिन डॉक्टर, ते पण आपल्या बरोबर आता आहे. इज अन एक्सपर्ट इन दिट कॅटेगरी, हा जे जेरियाट्रिक आणि बऱ्याचशा अजून मोठ्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये ते काम करतात. आणि रादर ही रिसाइड्स इन फ्लोरिडा. सो या हा ग्रुपवर आता आहेत प्रेझेंट, त्यांची मी कारण कॉमेंट बघितली, हा तर त्यांनाही काही ह्याच्याबद्दल कॉमेंट असेल तर ही इज वन ऑफ द बेस्ट पर्सन टू टॉक अबाउट इट. मग त्यांना आता कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल तर ते ही कॅन कॉन्ट्रीब्यूट राईट नाव. डॉक्टर कीर्तने, तुम्ही आहात? हो आहे ना. हा प्रणव त्यांना त्याच्यावर घेऊन ये ना आमच्या नाही नाही, तिघांच्या मी बरोबर. व्हिडिओ नाही करत. हा पण काय ओके नाही, ठीक. तुमचं सेशन फार छान होतं. हा लॉट ऑफ जनरल इन्फॉर्मेशन. हा समटाइम्स व्हॉट हॅपन्स इज की वर्षानुवर्षाच्या ज्या वाईट सवयी असतात त्या लवकर बदलता येत नाहीत. पण देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट आर हॅपनिंग राईट नाव इन द वर्ल्ड where you can reduce the fatty liver, which becomes a cirrhotic liver in the future. त्याचप्रमाणे visceral fat, diabetes, insulin resistance, वजन, blood pressure. काही वेळा आपण म्हणतो की intake and output of the calories is what is the cause of weight gain, but body tends to fight the weight loss. So you have to use different tricks कारण की body reduces the metabolic rate. I mean, people have done studies where they gave prisoners about 12,000 calories, and then they gave somebody only 1,000 calories and found out that people resist the weight loss or a weight gain. Body changes their basal metabolic rate. So खूप गोष्टी अशा आहेत ब्लड प्रेशरच्या बद्दल तर. आणि एक आय थिंक ती तुम्ही जे कोरोनरी आर्टरी बद्दल म्हणत होता, द न्यूएस्ट थिंग इज स्मॉल लायपोप्रोटीन ए आणि लायपोप्रोटीन बी. त्याच्याबद्दल आता 2 स्टडीज चालू आहेत टू रिड्यूस द लायपो ए, विच इज अ मेजर प्रॉब्लेम इन एशियन्स. Which causes atherosclerosis and coronary artery disease. Yes. The highest cause of coronary artery disease in Indians under 40, death, not disease, death, is coronary artery disease, India. And it is interesting that when we come to America, normally any disease which has the APLA rate, the migrant people's rate of a particular disease, is in between the natives and your native country. Unfortunately for coronary artery disease, it hasn't happened. We continue to have the highest coronary artery disease. So it is very, very, very important to control the blood pressure, because that is the major cause. Yes. But in addition to that, diabetes and of course lipo A and lipo B and particle size and all those things are now coming in picture. Yes. Thank you for asking me a question. But Pleasure. I am passionate about it. By the way, I'm internal medicine is my basic, but I'm pulmonary and sleep medicine, but I love everything, including obesity. So I think there is a lot of things which you can talk, and I think you will address it. Thank you. मला ईमेल पाठवा, मग विल बी इन टच विथ इच अदर. Sure. Thank you. हा प्लेजर. एनीबडी एल्स, एनी क्वेश्चन? नसतील तर बंद करूया. The only one question we can take right now. Yeah. Anyone want to ask directly? शैलजा. There is Mr. Yeah. हात पण वर आहेत ते बघ, क्रांती आणि राजचे हात वरती आहेत, त्यांना घे ना. या शैलजांनी लास्ट टाइमला विचारला होता प्रश्न ऑलरेडी, तेव्हा क्रांती आणि राजना घ्या.
अनम्यूट मिस्टर करता राज, येते ना बघा. हा, good. या हॅलो, हा मी विराज मी क्रांती बोलतेय. लो ब्लड प्रेशर बद्दल तुम्ही मगाशी बोललात, पण लो ब्लड प्रेशर आणि बिकॉज ऑफ दॅट हाय रिलेटेड हार्ट रेट असं त्याचं काही कोरिलेशन आहे का? हो, खूपच आहे, खूप रिलेशन आहे. हार्ट रेट म्हणजे स्ट्रोक व्हॉल्यूम टाइम्स हार्ट रेट टाइम्स पेरिफेरल रेजिस्टन्स इज इक्वल टू ब्लड प्रेशर. तर ह्याच्यामध्ये हार्ट रेट हाय आणि ब्लड प्रेशर लो इज अ व्हेरी बॅड कॉम्बिनेशन दॅट इंडिकेट्स कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. म्हणजे ज्यावेळेला लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल्युअर व्हायला लागतं तेव्हा हे कॉम्बिनेशन होतं. ब्लड प्रेशर खाली आहे आणि हार्ट रेट वरती आहे, कारण हार्ट इज ट्राईंग टू इन्क्रीज द ब्लड प्रेशर बाय इन्क्रीजिंग द रेट. ज्या वेळेला हार्ट हे करतं तेव्हा इट्स अ अर्लिएस्ट साईन ऑफ लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल्युअर. हाय हार्ट रेट आणखीन लो ब्लड प्रेशर. सो यू हॅव टू, ह्याचा अर्थ खूप सिरियस आहे की यू हॅव गॉट टू बी व्हेरी सिरियस. आता लो हार्ट रेट आणि लो ब्लड प्रेशर इज परफेक्ट, इट्स गुड. म्हणजे जे लोक धावतात त्यांची 40 आणि 50 मध्ये हार्ट रेट असतं त्यांचे, आणि त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल असतं किंवा लोईश असतं, तर दॅट इज ओके. पण हाय हार्ट रेटनी ज्याचं ब्लड प्रेशर कमी असेल, ही हॅज गॉट टू बी इन्व्हेस्टिगेटेड. पहिलं इन्व्हेस्टिगेशन त्याचं म्हणजे ट्रेडमिल, म्हणजे आता कार्डिओलॉजिस्टकडे जाणं हे पहिलं फार महत्त्वाचं आहे ह्या माणसाला. आणि गेट होल कार्डियाक वर्कअप डन. म्हणजे एक्सरसाइज स्ट्रेस टेस्ट साधी नाही, ती ह्याच्या सकट करायला लागेल. एको सकट करायला लागेल टेस्ट. आणखीन त्याच्यातून मसल बरोबर चालू आहे का, कार्डिओमायोपॅथी आहे का, कुठल्या सेगमेंटचं कॉन्ट्रॅक्शन कमी होत आहे का जास्ती होत आहे, व्हॅल्व्स कशा आहेत, हे सगळं बघायला लागेल त्या माणसाचं. आणि शिवाय CT अँजिओग्राम करायला लागेल कमीत कमी. आणखीन त्याच्यात काही ह्या सगळ्यात काही ॲबनॉर्मल असेल तर इफ द पर्सन्स हे जास्ती असेल तर ही हॅज टू बी प्रिपेअर्ड टू गो टू द कार्डियाक कॅथेटरायझेशन ऑल्सो. म्हणजे इट इज नॉट अ सिम्पल केस. It's very, you have to take it very seriously, Kranti. आणि इज दिस कॉमन फॉर आफ्टर कोविड इंजेक्शन्स और हे सगळं ऐकू येत होतं कार्डिओमायोपॅथी? आय वर्क ॲज ऑक्युपेशनल थेरपिस्ट इन मेनलाईन हेल्थ हॉस्पिटल्समध्ये. सो वी सी अ लॉट ऑफ दॅट. पण माझा स्वतःचाच म्हणजे हाय हार्ट रेट आहे, त्यामुळे पण आय एम एक्सरसाइजिंग, योगा करते, सगळं मॉनिटरिंग माय डाएट वगैरे. पण ते हे केलं का, कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन सगळी इन्व्हेस्टिगेशन्स केली का? नाही, नॉट येत. मग करायला पाहिजे. Okay, sir. कारण आपल्याला वाटतं की जो होत आहे वसं दुसरे को होत आहे, आपले कोणी होता असं वाटतं. त्यामुळे आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. तर तसं करू नको. प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन्स करून घे. काय म्हणते अलका? हो, बरोबर आहे. कारण दॅट इज आणि ते म्हणाले तसं की आपला विचार आपण नाही करत फारसा जेव्हा त्या पर्टिक्युलर क्षेत्रात असतो. डेफिनेटली गेट इट चेक. या, कारण एक्सरसाइज रेग्युलरली करते, पण माय हार्ट रेट इज ऑलवेज अबाव 100 बिफोर इवन आय स्टार्ट एक्सरसाइजिंग ऑन द ट्रेडमिल आणि ऑल द YMCA. चहा कॉफी कमी करायला, बेसिक थिंग्स म्हणजे चहा कॉफी कमी करायला पाहिजे. कॉफी पीत नाही. हा, पण ते इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे कशामुळे झालंय ते. बी केअरफुल. ओके. आता अजून कोणतरी योगिता आहे आणि राज आहेत. हा, मी राज बोलतोय. एक कॉमेंट होती की लोक धावत नाहीत, त्याचं एक कारण असं आहे की त्याच्याबद्दल एक गैरसमज पसरवण्यात आलेला आहे की धावण्यामुळे गुडघ्यांची वाट लागते आणि इव्हेंच्युअली नी सर्जरी लागते. तर माझ्या मते हे पूर्ण चुकीचं आहे. ऍक्च्युली हळूहळू जर रनिंग वाढवलं तर ते बोन्स ऍक्च्युली जास्त स्ट्रॉंग होतात. बरोबर. यू आर ॲब्सोल्युटली राईट राज. आणि त्याच्यामध्ये माझं थोडं कॉन्ट्रीब्युशन असं आहे बघा, की जेव्हा मूल उभं राहतं, धरून जेव्हा उभं राहतं, शक्ती येते स्पाईनमध्ये, त्यावेळेला बेबी ज्या वेळेला पहिला उभी राहते, त्यानंतर बेबी उभी राहिली धरून की बेबी जेव्हा पाऊलं टाकायला सुरुवात करते त्यावेळेला बेबी धावायला सुरुवात करते. बेबी डझंट वॉक. बेबी पहिल्यांदा चालत नाही, आपलं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पुढे ढकलते. आणखीन बेबी जस्ट स्टार्ट टू कॅच हिज ओन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. धावणे इज अ मोर नॅचरल प्रोसेस दॅन वॉकिंग.
सो असं माझं मत आहे की आणि कसं धावायचं हे आपण जर त्याचा जर तुम्ही सखोल विचार केला तर तुम्ही मी चालू शकत नाही, मी 13 मैल चालू शकणार नाही, पण मी धावू शकेन. कारण मी बघितलेलं आहे की मी 2-4 मैलामध्येच मी दमतो चालताना. पण मी धावायचं सोपं आहे जास्ती. कारण काय, मी काय करतो बेसिकली माझी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी थोडी पुढे ढकलतो, आणखीन पावलं टाकत राहतो, पावलं पुढे टाकत राहतो. म्हणजे ही वरची जी बॉडी आहे ना ती अशी हॉरिझॉन्टली पुढे जाते आणि पाय फक्त असे करत जातात. व्हेअर तुम्ही चाललात ना, हे बघा, चाललात तर डोकं बॉब होतं, संबंध बॉडी अशी खालीवरती होते. म्हणजे ह्याचा अर्थ इच स्टेप यू आर पुटिंग अ ब्रेक. प्रत्येक स्टेपला आपण ब्रेक लावतोय आणि परत ऍक्सिलरेट करतोय, परत ब्रेक लावतोय, परत ऍक्सिलरेट करतोय. व्हेअर तुम्ही जर प्रॉपर रनिंग टेक्निक जर घेतलं ना तर तुम्ही ब्रेकच नाही लावत, बॉडी पुढे ढकलत राहता पायाने अशी करून. सो रनिंग इज मोर नॅचरल टू द बॉडी असं माझं मत आहे. आणखीन आता गुडघ्यांच्या बाबतीमध्ये इफ यू स्ट्रेंथन द मसल्स फर्स्ट, म्हणजे तुम्ही धावायला आधी सुरुवात नका करू, तुमचे मसल्स खूप स्ट्रॉंग करा, आणखीन वजन कमी करा आणि नंतर धावायला सुरुवात करा. म्हणजे किंवा तुमचं वजन कमी करण्यासाठी धावणं रॉंग आहे. तुम्ही वजन कमी करण्यासाठी धावणं रॉंग आहे. वजन न्यूट्रिशननीच कमी करता येतं आणि ते आपण करत असताना थोडं इन्क्रीज केलं पाहिजे. रनिंग फार फास्ट इन्क्रीज करता कामा नये. आणि ते जर तुम्ही केलं आणि तुम्ही जर तुमचे मसल्स जर तुम्ही व्यवस्थित स्ट्रॉंग केले, आणखीन तुमचे बोन्स आपोआप सरळ व्हायला लागले, आणखीन तुम्ही बरोबर टाकत राहिला पाय आणि तुमची बोटं ट्रेन केली तुम्ही आणि फूट ट्रेन केला. सो एक्सरसाइज म्हणजे तुमचा मशीनवरती जाऊन तिकडे बघत एक्सरसाइज करायचं नाही आहे. बेसिकली यू हॅव टू स्ट्रेंथन होल बॉडी इंडिपेंडंटली. संबंध मानेसकट तुम्ही स्ट्रेंथन करा आणि मग नंतर धावा. यू विल इनफॅक्ट जर गुडघेदुखी असेल ती एक्सरसाइजनी रिव्हर्स करा आधी आणि मग हळूहळू वाढवा, काही होणार नाही. असं म्हणजे पण सब्जेक्टिव्ह आहे. इंडिव्हिज्युअल आपल्याला प्रत्येक माणसाकडे लक्ष द्यायला लागेल. आणखीन न्यूट्रिशन पण खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये, हायड्रेशन, न्यूट्रिशन. तर अलका बोल. हा, सो मला फक्त त्याच्यामध्ये एक मुद्दा मांडायचा होता की आपल्याकडे आजकाल ना, म्हणजे आय एम सॉरी, आय एम पुटिंग इट आउट टू लाऊड, पण आपल्याकडे ते एक फॅड झालंय US मध्ये स्पेशली, की आपण एकमेकांचं हा चला मी आज 5 मैल धावलो, मी आज 4 मैल धावलो, असं एकदम सडनली तुम्ही धावायला सुरुवात केली, जसं आता डॉक्टर अचवल म्हणाले, दॅट इज नाउ हाऊ इट इज गोइंग टू वर्क. पहिल्यांदा जसं एखादा माणूस जेव्हा आपल्याकडे सैन्यामध्ये भरती केलं जातं त्यावेळेला त्यांना डायरेक्ट युद्धावरती पाठवत नाही. त्याचा बेसिक अभ्यास करावा लागतो. त्याला आधी तुम्हाला एका पर्टिक्युलर पद्धतीने ट्रेन व्हावं लागतं. तुमची फिजिकल कंडिशन बघून त्याच्याप्रमाणे ते ट्रेनिंग ठरवलं जातं. एकदम अचानक आपण धावायला सुरुवात केली तर हे पॉसिबल नाही होणार आहे. गुडघे दुखीला म्हणजे इनफॅक्ट यू आर गोइंग टू मेक इट वर्स. त्या ज्या कंडिशन्स तुमच्या आहेत, पहिल्यांदा आधी आपण कुठल्या स्टेजमध्ये आहोत, आपल्या गुडघ्यांची कपॅसिटी काय आहे, आपण त्याच्यावरती किती बेअर करू शकणार आहोत आणि त्याला सुधारण्यासाठी काय करावं लागेल हे आधी सुरुवातीला सगळा अभ्यास करून त्याचं ट्रेनिंग प्रॉपर घेऊन नंतर त्याला तुम्ही त्या मैदानामध्ये उतरायचंय. एकदम सडनली आपण धावायला सुरुवात नाही करू शकणार. ट्रेन फर्स्ट. येस, प्रसाद बोल ना. प्रसाद. नाही, बरोबर आहे. म्हणजे आता अलका बोलली तसंच आहे की एक रेजिम पाहिजे, एक प्लॅन पाहिजे तुम्हाला कसं ट्रेन करायचंय. कुठलीही गोष्ट लगेच ती हळूहळू हा फॉर्म्युला बरोबर नाही, स्लोलीच जायला पाहिजे. आणि मला ह्यालाच एक अनुसरून प्रश्न विचारायचा होता की मे बी तुम्ही गायडन्स करा. ब्लड प्रेशर, राईट, हा आजचा जो मोठा टॉपिक. प्रणव प्रसादला जरा घेऊन ये ना मधल्या स्क्रीनवर. दॅट्स ओके. सो ब्लड प्रेशर हे वाढतं आणि कमी होतं, तर त्याचं पण एक गायडन्स द्या लोकांना की असं ओव्हरनाईट ब्लड प्रेशर ज्याचं हाय ते कमी होणार नाहीये, राईट. तर त्याच्यासाठी जवळजवळ 2-3 महिन्याचा लागेल वेळ. म्हणजे ऑफकोर्स गोळ्या घेणं, डॉक्टरला भेटणं हे तर आलंच, क्रमप्राप्त झालं, पण तरी सेम थिंग, पी हळद हो गोरी हा प्रकार इथेही नाही. तर त्याच्याबद्दल जरा मार्गदर्शन करा की किती वेळ लागेल. जरी डाएट बदललं, व्यायाम सुरू केला तरी वेळ लागणार आहे, राईट. कारण ब्लड प्रेशर ही अशी ओव्हरनाईट कमी होण्यातली गोष्ट नाही.
हो आणि हो तसंच ते वाढतं तेव्हा पण ते ओव्हरनाईट वाढत नाही की आज होतं आणि उद्या खटकन वाढत. ते जातं वरती पण लोकांनंतर सिमटम्स कळायला लागतात उशिराने. हो हो तर हा जो जर्नी आहे हो त्याच्याबद्दल जरा गायडन्स दिलात तर बरं होईल. प्रणव मला तो घेऊन ये ना मध्ये प्लीज. हां ओके. आता ब्लड मी तुम्हाला तो इंटरवल टायमरनी बी असते एखादी ती पाण्यात जमिनीत पुरल्यावर 365 डेजमध्ये त्याचा ट्री कसा होतो, अगदी बारीक 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 चेंज होतो राईट. तसा आपलं इवन 10 मिलीमीटर ब्लड प्रेशर आपलं जरी कमी करायचं असेल तरी त्याला 10 पाऊंड वजन कमी करायला लागेल. म्हणजे जर तुम्ही इफ यू आर एक्सेसिव्ह वेट. त्यामुळे तुम्ही असं डोंट एक्सपेक्ट दॅट यू नो की मी हे केलं, मीठ कमी केलं, अमुक केलं तमुक केलं, आता 7 दिवसात 15 दिवसात कमी होईल म्हणजे करायला प्रयत्नच करू नका तुम्ही. व्हॉट यू नीड टू डू इज आपले कुठले पॅरामीटर्स ॲबनॉर्मल आहेत ते पहिला फाइंड आउट करा. आणि त्याच्यामध्ये यू विल फाइंड आउट दॅट यू विल आयदर यू आर ओव्हरवेट or you have your A1C is high, or you are not sleeping well, or you have got stress. आणि त्या स्ट्रेस तुम्हाला कंटिन्युअसली तुम्हाला फिअर आहे माइंडमध्ये. तर ह्या 4 ज्या मेन गोष्टी आहेत. आणखी किंवा तुमच्या सवयी बरोबर नाही आहेत, छोट्या गोष्टी आहेत, पाण्याची सवय बरोबर नाही आहे म्हणजे इन ॲडिशन टू दॅट. किंवा तुमचं सिरकार्डियन रिदमप्रमाणे तुम्ही चालत नाही आहात, बाहेरच्या हवेला तुम्ही एक्सपोज नाही करत आहात, थंड पाण्याने आंघोळ नाही करत आहात. म्हणजे ह्यातल्यात म्हणजे थंड पाण्याने आंघोळच करायला नाही पाहिजे, पण पाणी मारायचं थंड तोंडावरती. आणखीन हे काही ज्या गोष्टी आहेत ह्या नेचर पर्यंत आपल्याला बरोबर जायला लागेल. आणि हे सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू करून कन्सिस्टंटली केलं तर विदिन असं एक्झॅक्ट टाईम नाही सांगू शकत, 3 महिने 6 महिने वर्ष, की प्रत्येकाला त्याच्या इंडिव्हिज्युअल ह्याच्याप्रमाणे त्याला टाईम लागेल चेंज व्हायला. पण होणार हे निश्चित. हे महत्वाचं आहे की ब्लड प्रेशर नाही 15 दिवस केलं काही झालं नाही, 1 महिना केलं काही झालं नाही, तसं नाही. यू आर ऑन द राईट पाथ. यू हॅव गॉट टू कीप डुईंग. ऑल यू हॅव टू नो इज दॅट आर यू ऑन द राईट पाथ ऑर नॉट. कारण तुम्ही जर असं आता तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तुमचं जर हे एवढ्या डिग्रीजनी तुम्ही रॉंग असाल तरी तुम्ही फार शेवटी तुम्ही कितीशे मैल तुम्ही दूर जाऊन पोचाल. तसं नाही. मिसाईल वन्स लॉन्च नीड्स कॉन्स्टंट करेक्शन. म्हणजे त्या टार्गेटवरच आपल्याला फोकस करत राहून आपण हळूहळू चेंज करत हे होत आहे का बरोबर, हे डाएट बरोबर आहे का, मी आता ह्या महिन्यामध्ये जे केलं ते करेक्ट का. म्हणजे त्याच्यामध्ये पण व्हॉट वी डू इज दॅट आता AI वापरतो आम्ही. AI वापरतो म्हणजे कसं, मी आता माझ्या क्लायंट्स बरोबर शेअर करतो की तू ChatGPT जा, एक प्रोजेक्ट तयार कर आणि माझ्याबरोबर शेअर कर. आणि मग तो प्रॉम्प्ट तिथेच सगळे त्याचे लॅब्स बिब्स सगळं घेऊन येतो मी आणि तिथे प्रॉम्प्ट टाकतो की ह्याला इतकं कमी करायचं तर काय याचं आहे. आणि मी त्याला गाईड करतो प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. ते करून त्या माणसाला बरोबर हे करावं लागेल की आपलं गेल्या महिन्यात आपण केलं डाएट ते बरोबर होतं का रॉंग होतं. मग त्याचे लॅब्स टेस्ट करायला लागतील कधी. कारण अलकाला विचारलं तर अलका 100 तुम्हाला 100 नाही, एक खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह तुम्हाला सांगू शकते की हे लॅब करा. पण ते सगळ्यांना सांगत ती जरूर पडेल तर सांगेल. पण ते टेस्टिंग करून यू हॅव टू बी ऑन द फोकस, ऑन द ट्रॅक, अँड देन इट विल हॅपन. अलका बोल. नाही बरोबर आहे. कारण प्रणव अलकाला पण घे ना साइड बाय साइड. हा, आणि त्याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो आहे ना, म्हणजे डाएट आणि न्यूट्रिशन, हायड्रेशन, हे सगळं आलंच. पण त्याच्या बरोबरीने सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट जो आता दिसतो, जो ब्लड प्रेशर खाली आणण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे आपला स्लीप पॅटर्न. कारण लोकांची झोप पूर्ण होत नाही, कामाच्या स्वरूपात असू दे, अजून कुठल्या तरी उशिरापर्यंत इंटरनेटवर असणं, फोनवर असणं, गॅजेट्सवर असणं, या सगळ्या कारणामुळे झोप पूर्ण होत नाही. आणि जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा त्याच वेळेला दॅट इज वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग गोष्ट की ब्लड प्रेशर नॉर्मलला आणण्यासाठी बराच कालावधी जातो या कारणास्तव. कारण कॉर्टिसॉल कंटिन्युअस आहे
आणि इट्स वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग पार्ट आत्ताच्या ज्या कंडिशन मध्ये आहे. स्पेशली कोविड पासून हे जास्त बघायला मिळतं आपल्याला. हो. काही कॉर्टिसोलचं नाव घेतलं ते खूप छान केलं. ॲक्च्युली आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये पण अलका किती लोकांचं बघितलं आहे की कॉर्टिसोल किती हाय असतं. आणखीन ते म्हणजे आता आपल्याला कळतं झोप झालेली नाही म्हणून. सिम्पल म्हणजे नरेंद्र वाघ म्हणून माझे क्लायंट आहेत, आता कदाचित असतील ह्याच्यात किंवा नसतील, बट वॉट एव्हर. ते गेल्यावेळी पण सांगितलं होतं की ते अमेरिकेला आले तेव्हा त्यांच्या मुलींनी मला कॉल केला. लास्ट टाईमला ते आले होते तेव्हा ती म्हटली की 4 वेळा त्यांना ER मध्ये जायला लागलं. त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं होतं, कमी व्हायचं म्हणून, वाढायचं म्हणून. तर ते मी म्हटलं काही नाही, येऊ दे, ह्या वेळेला आपण सिस्टमॅटिकली कमी करू. आणखीन त्यांची खूप हिस्ट्री घेतली. आणखीन हे झोपतच नव्हते, रात्री 11 वाजता झोपायचे, TV बिवी बघून सगळं व्यवस्थित होतं, म्हणजे ते त्यांना एनर्जी खूप होती, झोपायचे नाहीत. आणखीन रात्री 2-3 वाजता 3 वाजता पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठून बसणे आणि ओंकार करणे वगैरे हे सगळे प्रकार करत होते. आणि सकाळी 5:30 वाजता माणूस तयार वॉकला जायला बाहेर. मी म्हटलं कसं तुमचं ब्लड प्रेशर कमी होणार आहे, पहिला झोपा. ते नुसत्या झोपेने त्यांचं ब्लड प्रेशर एवढं कमी आलं की 4 गोळ्या होत्या, 4 मधली एक गोळीवरती ते इंडियाला गेले आणि त्यानंतर त्यांनी हाफ केली. ती 6 महिन्यामध्ये हे हाफ फरक झाला फक्त झोपेमुळे. सो खूप 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 परिणाम होतो झोपेचा. ते की आता मंदार बरोबर मी बोलत होतो, मंदार नातू आमचा स्टेलर रनर, तो एक म्हणजे मुलांकडे बघून वगैरे एकदा फिक्स टाईमला झोपायचं म्हणजे झोपायचं. पण तो इतका धावतो ना, त्याच्यामुळे तो एकदा झोपला की तो त्याला असा हलवला तरी तो उठणार नाही, अशी परिस्थिती आहे त्याची. तर म्हणजे एवढी गाढ झोप लागली पाहिजे, तर गाढ खूप लागली पाहिजे. पण ते लोक डिसिप्लिननी करायला पाहिजे. बरोबर आहे ना? प्रसाद बोल. मला निघायचं आता, मी ड्रॉप होतो, पण अजून काही प्रश्न आहेत तर ते तुम्ही घ्या. पण परत एकदा धन्यवाद डॉक्टर काका, आणि खूप छान झालं सेशन. पण मला एका कार्यक्रमाला जायचंय म्हणून मी निघतो आता. तुमची सगळ्यांची रजा घ्या. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू. हा, योगिता बोल. कॅन यू हिअर मी? या. मी आशिष आणि योगिता माझी बायको, आम्ही दोघं बरोबर आहात. नमस्कार डॉक्टर अचल, खूप छान झाला कार्यक्रम. म्हणजे एकच गोष्ट सांगू, पॅक्ट मटेरियल, म्हणजे 1 तासामध्ये 1 दिवसात तुम्ही एवढं सगळं कव्हर केलं, अनबिलिव्हेबल, आणि खूप बरं वाटलं ऐकून. मला थँक्यू. माझा प्रश्न म्हणजे हा होता आमचा दोघांचाही, की म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगितला आणि तो खूप छान होता. म्हणजे आम्हाला खरंच ऐकून म्हणजे असं छान वाटलं आणि ऐकत बसा वाटत एक्सपिरियन्स. तर त्याच्यामध्ये यू मेन्शन्ड हार्ट कोलॅटरल सर्क्युलेशन और समथिंग लाईक दॅट. ते इंटरेस्टिंग, म्हणजे मी आधी पण वाचले त्याबद्दल, पण एवढं क्लिअरली तुम्ही समजावलं ना, ते मला म्हणजे अजून छान म्हणजे कळलं. त्यामुळे तर त्याबद्दल ते हाऊ डू यू गेट दॅट ट्रिगर्ड आर एम्प्लिफाईड, म्हणजे ते मला नाही कळलं ते तुमच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे इज इट एक्सरसाइज ओनली, और इज इट एक्सरसाइज इन ब्रीदिंग अँड अदर टेक्निक्स, का मे बी इट इज टू डीप अ क्वेश्चन टू आन्सर ऑन सच अ कॉल? हार्टमध्ये आपल्या ज्या वेळेला ब्लॉक निर्माण व्हायला सुरुवात होते, त्यावेळेला जर इफ यू कंटिन्यू युअर एन्ड्युरन्स ट्रेनिंग and if your biochemistry of the body is correct by nutrition, hydration, sleep and all other your habits, if everything is correct, okay, nutrition is correct, hydration is correct, your sleep is correct, your mind is stress free, आणि तरी तुमचं हार्टमध्ये जर तुमच्या ब्लॉकेजेस व्हायला लागलेले असेल तर अर्थात त्याच्यात कारण आहे न्यूट्रिशनमध्ये काहीतरी तुमचं रॉंग होत आहे, लाईक माझं होत होतं, तसं होऊ शक्य आहे. आता असं असताना पण जर तुम्ही एन्ड्युरन्स ट्रेनिंग जर सुरू केलं, एन्ड्युरन्स ट्रेनिंग म्हणजे काय आहे? एन्ड्युरन्स ट्रेनिंग म्हणजे एका पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ आपण एक्सरसाइज चालू करायचा, कुठलाही सायकलिंग घ्या किंवा धावायचं घ्या किंवा चालायचं घ्या नुसतं, आणि तुम्ही जर आपला हार्ट रेट झोन 2 मध्ये ठेवलात, म्हणजे एरोबिक झोन्स त्या लोकांनी डिस्कवर केलेले आहेत, झोन 1, झोन 2, झोन 3, झोन 4, झोन 5, झोन 4,
झोन 5 पण असेल कदाचित, पण 220 मायनस युअर एज इज युअर मॅक्सिमम हार्ट रेट यू शुड बी गोईंग, त्याच्यावरती जायचंच नाही. त्याच्या 70% इज युअर झोन 2. तर ते तुम्ही आता जेमिनाय किंवा ChatGPTला विचारलं की व्हॉट इज माय एज इज सो अँड सो अँड सो, व्हॉट इज माय झोन 2, व्हॉट इज माय झोन 1, गिव्ह मी द टेबल. तर त्या हार्ट रेटला तुमच्या झोन 1 आधी तुम्ही धावायला सुरुवात करायची आणि झोन 1मध्ये काही 1 मैल धावला, त्याच्यानंतर झोन 2मध्ये गेला, म्हणजे तुम्ही धावतच राहिला की हळूहळू हार्ट रेट वाढतो ना. तर हार्ट रेट वाढवला तुम्ही आणि तुम्ही झोन 2मध्ये चालूच राहिला, तर त्या ज्या स्पीडमध्ये तुम्ही धावता त्या स्पीडमध्ये हळूहळू हार्टला ऑक्सिजन कमी पडायला सुरुवात होते, कारण त्याला अजून ऑक्सिजनची जरूर पडते. तर कारण तुमच्या इथे जर आर्टरीमध्ये ब्लॉक असेल तर आणि नाहीतरी तो बेसिकली कधी ना कधीतरी ऑक्सिजन कमी पडायला लागणारच आहे हार्टला. तर त्यावेळेला हार्ट वेगवेगळे मार्ग निर्माण करते की कसं काय मी ऑक्सिजनचा सप्लाय हार्टलाच वाढवू शकतो, हार्टच्या मसलला. त्यावेळेला जे सर्क्युलेशनच्या ज्या मेन आर्टरीज असतात त्याच्यामध्ये जर ब्लॉक असेल तर बॉडी काय करते, हे आता तुम्ही रेग्युलरली करताय रोज नाही, एका आठवड्यात 2दा-3दा असं तुम्ही करताय एक सर्टन अमाऊंट. तर बॉडी काय करते की बॉडी सर्व्हिस रोड कसा असतो आपला मेन हायवेच्या बाजूला सर्व्हिस रोड ना, हायवे जरी ब्लॉक झाला तरी सर्व्हिस रोड चालू राहू शकतात ना, तसे सर्व्हिस रोड निर्माण करते कोलॅटरल सर्क्युलेशन. ते असतात ऑलरेडी, बारीक असतात त्या आर्टरीज, त्या डायलेट होतात, त्या मोठ्या होतात, आणखीन प्रॉक्सिमल पार्ट ऑफ द आर्टरीकडून डिस्टल पार्ट ऑफ द आर्टरीला ब्लड जायला सुरुवात होते त्या ह्याच्यातून, म्हणजे कोलॅटरल. डज दॅट सॅटिस्फाय युअर क्वेश्चन? हॅलो, डिड आय आन्सर? मी अनम्यूट करता नव्हते मला. थँक्यू. अरे खूप छान, अगदी एक्झॅक्ट, म्हणजे असं बायपास, नॅचरल बायपास तयार होतो. नॅचरल बायपास, कोलॅटरल सर्क्युलेशन, नॅचरल बायपास. थँक्यू डॉक्टर आचल, खूप छान. आणि लाईक आय सेड, पॉवर पॅक्ड मटेरियल इन्फॉर्मेशन, खूप छान वाटलं ऐकून. थँक्यू सो मच. लास्ट वन उषा आणि शैलजा. तुमचं त्यांचं नाव मला माहिती नाही, तिथे मिसेसचं नाव येतं कायम. तुमचं नाव काय? माझं नाव पांडुरंग कोके. पांडुरंग कोकिल. या, व्हेरी नाईस दॅट यू आर हिअर. आणखीन पण उषाचा कॉल अगोदर घेऊ पांडुरंग. थँक्यू. खूप छान झालं, खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं. मला एक क्विक क्वेश्चन आहे की व्हॉट आर युअर थॉट्स ऑन PCSK9 इनहिबिटर्स? काय PCSK9 इनहिबिटर्स? PCSK9 इनहिबिटर म्हणजे काय, मला माहिती नाही ऑफ हँड. ओके. मेडिसिन आहे का? हो, मेडिसिन आहे, नवीन आहे वाटतं, कारण कशासाठी? कोलेस्ट्रॉल लोवरिंग. कोलेस्ट्रॉल लेवलिंग मेडिसिन, कुठलीही मेडिसिन्स वरती माझा विश्वास नाहीये. ते एक करतात, दुसरं काहीतरी करून ठेवतात. ते नंबर कमी करण्याचे गेम आहेत त्यांचे, फार्मास्युटिकल कंपन्यांचे. ते तुम्ही जर कोलेस्ट्रॉल तुमचं डाएट चेंज करून जर तुम्ही केलं तर उत्तम. इव्हन स्टॅटिन पण मी घेत नाही, म्हणजे आता मी चांगलं करतो का नाही, वाईट करतो ते मी किती वर्ष जगतो त्याच्यावरती ठरेल शेवटी. पण मी स्टॅटिन पण घेतलं नाही. काही गोष्टी मी केल्या नाही आहेत, रॉंग केलेल्या आहेत, त्यातली ती एक आहे. पण असू शकते, पण का घेतलं नाही स्टॅटिन, कारण कोलेस्ट्रॉल लोअरिंग एजंट घेताना यू हॅव टू बी एक्स्ट्रीमली केअरफुल, कारण प्रत्येक सेलचा पार्ट आहे कोलेस्टेरॉल. प्रत्येक सेल आपलं मेम्ब्रेन आहे ते कोलेस्ट्रॉलने, लायपोप्रोटीननी बनलेलं आहे, त्यात कोलेस्ट्रॉलची जरूर असते. एंडोक्राईन सिस्टीम आपली सगळी कोलेस्ट्रॉलनी बनलेली आहे, सगळे हॉर्मोन्स कोलेस्ट्रॉलनी निर्माण होतात. तर ते ज्या वेळेला तुम्ही ब्लॉक करता त्याचं प्रोडक्शन, त्यावेळेला तुम्ही यू आर हॅम्परिंग मेनी सिस्टीम्स इन द वर्ल्ड, इन द बॉडी. सगळे
खूप सिस्टीम तुम्ही हॅम्पर करताय, तेव्हा तुम्ही सगळे तुमचे जे ज्या तुमच्या आर्मामेंटेरियम मधल्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत कोलेस्ट्रॉल लोवरिंग, त्या तुम्ही केल्यानंतर तुम्ही कुठल्याही ड्रगचा विचार करायचा. आणि त्यानंतर ते सर्वात काल आलेलं ड्रग इज द वर्स्ट ड्रग. कारण ते थॅलिडोमाइड ट्रॅजेडी माहिती आठवते ना, 1950 साली थॅलिडोमाइड नावाचं एक अँटाय डिप्रेसंट मार्केटमध्ये आलं. आणखीन ते इतक्या फास्ट FDA अप्रूव्ह केलं. आणखीन ते त्यांनी प्रेग्नंट बायकांना दिलं, दाखवून एक स्टडी काढला की प्रिएक्लाम्शिया कमी होतो त्यांनी म्हणून. आणखीन ज्या बायकांनी थॅलिडोमाइड घेतलं त्या बायकांच्या मुलं जन्माला आली मिलियन्स, ज्यांना हातच नव्हते, अपर लिंबच नव्हते. 50 आणि 60 मध्ये असे शेकडो लोक मुलं फिरत होती की ज्यांना हातच नाही आहेत. आणखीन ते थॅलिडोमाइडमध्ये झालं, मग ते त्यांनी लगेच विड्रॉ केलं, त्यांना कॉम्पन्सेशन दिलं, ते नंतरच्या गोष्टी आहेत. पण जे ड्रग काल मार्केटमध्ये आलेलं आहे ते मार्केट बी व्हेरी केअरफुल अबाउट इट. ते किती त्याचं नाव 4 लेटरचं 4 लेटरचं असलं तरी मी जरा गंमत करतोय त्याची, पण तरी प्लीज बी केअरफुल विथ. अलका काय म्हणते? हो, आणि आता ऑफकोर्स या ड्रग्सच्या बाबतीमध्ये मी काय फार बोलणार नाही. दर इज अ व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल थिंग की स्टॅटिन कधी घ्यावं, का नाही घ्यावं, तो मेडिकल पार्ट आहे सगळा. पण यू हॅव टू जस्ट टॉक टू युअर डॉक्टर, आणि त्यांचा जो ऍडवाइस असेल त्याच्या अकॉर्डिंगली त्या गोष्टी आपण घ्याव्यात. त्याच्यामध्ये दुसरं आम्ही कोणीच इंटरफेअर म्हणजे कोणीच रादर करू नये. कारण देर आर पर्टिक्युलर ड्रग्स विच टू अन इंडिव्हिज्युअल फॉर अ रिझन, आणि काहीतरी कारण असतं म्हणून ते डॉक्टर्स देत असतात. तर ते दॅट्स देअर बेस्ट जजमेंट. करेक्ट. चॅलेंज मी माझं स्वतःबद्दल सांगितलं स्टॅटिनचं. हे मी लोकांना सांगत नाही की स्टॅटिन घ्या का घेऊ नका वगैरे. ते दॅट्स युअर एंटायरली युअर अँड युअर डॉक्टर्स डिसिजन वेदर यू टेक स्टॅटिन ऑर नॉट. बट एकच जसं आता डॉक्टर अचवल म्हणाले ना की जी काही ड्रग्ज आपल्या शरीरावरती काम करत असतात त्यांचं प्रत्येकाचे पाथवेज आहेत. त्याची एक असते आपल्या शरीरात राहण्याची आणि बाहेर टाकण्याची. सो अशा वेळेला आपल्याला त्याच्या बरोबरीने असणारी जी डिप्लिशन्स असतात, म्हणजे अगदी साधं उदाहरण स्टॅटिनचं घ्यायचं, तर स्टॅटिन जेव्हा घेत असतो त्यावेळेला कोएन्झाइम Q10 जी मोस्ट इम्पॉर्टंट पॉवर बँक म्हणतो आपण ज्याला, सेल्युलर पॉवर बँक, ते बऱ्यापैकी डिप्लीट होतं बिकॉज ऑफ द सेम पाथवे. सो जी लोक स्टॅटिन घेतात त्यांनी Q10 घेणं आवश्यक असतं. इट्स अ कॉम्बिनेशन. यू हॅव यू कॅन आस्क द फार्मासिस्ट, दे विल टेल यू की ह्याच्याबरोबर म्हणजे व्हिटॅमिन D आणि Q10 दीज आर द मोस्ट 2 इम्पॉर्टंट इसेन्शियल फॅक्टर्स की ते त्याच्या स्टॅटिनच्या बरोबर घेणं आवश्यक असतं. हॅलो, लास्ट क्वेश्चन पांडुरंग. मी पांडुरंग कोकिळ बोलतोय, बफलो न्यूयॉर्कहून. हां, मला एवढंच सांगायचं आहे, मी अगदी तुमचं मनापासून तुमचं कौतुक करण्यासारखं आहे. मी थँक्यू. अगदी बारकाईनं प्रत्येक अगदी मागचं लेक्चर आणि हे सुद्धा ऐकत असतो आणि ऐकलं आत्ता सुद्धा. छान, अतिशय उत्तम, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. आणि जस्ट नॉर्मल क्वेश्चन इज, instead of cholesterol, what happens if there is a calcium or magnesium deposit in the arteries? ते प्रत्येक प्लाक जी निर्माण होते Yeah. त्याच्यामध्ये सॉफ्ट प्लाक असते. आणखीन सॉफ्ट प्लाक बरेच दिवस त्याच्यावर टिकली की त्याच्यात कॅल्शियम आतमध्ये डिपॉझिट करायला लागते बॉडी. ते इट इज अ पार्ट ऑफ रिकव्हरी. कुठलाही स्कार असेल तरी त्याच्यामध्ये खूप दिवस राहिल्यानंतर त्यात कॅल्शियम डिपॉझिट होतं. सो तुमचा प्रश्न काय आहे? तोच प्रश्न म्हणजे तोच होता हां की हां, राईट. मेनी पीपल दे टेक द कोलेस्ट्रॉल लोअरिंग, दॅट इज स्टॅटिन्स. हां हां, ते म्हणतात स्टेबिलाइज होते, प्लाक स्टेबिलाइज होते, त्यानंतर त्यात लेअरिंग होतं कोलेस्ट्रॉल स्टॅटिनमुळे वगैरे, असे क्लेम्स ते करतात त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी लोक घेतात वगैरे. सो दॅट इज वेल नोन. That's the only thing. Because any calcium कोलेस्ट्रॉलचा स्टॅटिनचा उपयोग हा कोलेस्ट्रॉल रिड्यूस करण्यासाठी फक्त, म्हणजे प्लाक रिड्यूस करण्यासाठी नाहीये मेनली. तेच म्हणत, दॅट्स एक्झॅक्टली माय पॉइंट. इट इज प्लाक डेव्हलप झालेलं असेल तर ते असणारच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक औषधं सो कॉल्ड अजून ज्याच्यावरती क्लिनिकल स्टडी झालेलं नाहीये, कारण आपल्याकडे आयुर्वेदाचं एवढं ज्ञान आहे पण ते अनफॉर्च्युनेटली बाहेर येत नाही.
त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण वेगळ्या कधीतरी याच्यावरती बोलू शकतो. पण त्याच्यासाठी म्हणजे स्टॅटिनचा उपयोग मेनली ह्याच्यासाठीच होतो की जे वाढणारं प्लाक आहे ते कुठेतरी पॉइंटला एका पर्टिक्युलर पॉइंटमध्ये रिडक्शन देण्यासाठी म्हणून ते स्टॅटिन दिलं जातं. सो इट्स ओके. मोर फॉर द प्रिव्हेंटेशन, प्रिव्हेंटिव्ह बेसिसवरती, पण प्रिव्हेंशनसाठी. ते क्लेम करतात की तुमची प्लाक स्टेबिलाईज होईल हार्ट मधली स्टॅटिन घेतलं तर वगैरे, असे ते फार्मास्युटिकल इंडस्ट्री ते पुश करतात, असं सांगत राहतात लोकांना. पण कॉन्ट्रोवर्शियल आहे बऱ्याच गोष्टी, म्हणजे त्याच्यात कॉन्ट्रोवर्सी आहे, बरीच कॉन्ट्रोवर्सी आहे. मेडिकल म्हणजे डॉक्टर्स सांगतात की घ्या म्हणून प्लाक असेल तर स्टॅटिन. नाही, आता इथे आपल्याकडे बरेच मेडिकल फील्डमध्ये डॉक्टर्स पण या कॉलवरती होते. पण समटाईम्स आता स्पेशली आपल्या तिथूनच्या कंट्रीमध्ये ना, म्हणजे आपल्या US मध्ये दे आर बाउंड टू द इन्शुरन्स कंपनीज, दे आर आन्सरेबल टू द या इन्शुरन्स या 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 अंडर प्रेशर. दे आर येस कॉन्स्टंट प्रेशर. त्यांना त्या गोष्टी जरी मनात नसल्या तरी बऱ्याच वेळेला कराव्या लागतात, किंवा रादर दे आर आन्सरेबल टू द इन्शुरन्स. करेक्ट त्याच्यामुळे प्रिव्हेन्शनसाठी म्हणून त्यांना द्याव्या लागतात पेशंट्सना, म्हणून ते सांगतात की बरोबर ठीक आहे. हे पर्टिक्युलर गाईडलाईन्स. शुअर यू मॅनेज अलॉंग विथ इट. या थँक्यू ऑल फॉर डॉक्टर कमिंग. आपण बंद करूया आता मीटिंग. डॉक्टर अश्वाल आणि अलका देशपांडे, तुमचं फार फार आभार मानायचं आणि अभिनंदन. तुमच्या ह्या भरपूर माहिती मिळाली. थँक्यू.